मनपूर्वक स्वागत. आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय समारंभाध्यक्ष माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री तथा कोऑपरेटिव्ह बँक एम्प्लॉईज युनियन अध्यक्ष आदरणीय श्री आनंदरावजी अडसूळ साहेब यांच्या समवेत आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटन जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा नवनियुक्त संचालक ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आदरणीय श्री निलेशजी सांबरे साहेब उर्फ आपल्या सगळ्यांची लाडकी आप्पा यांचे इथे आगमन झालेलं आहे. मनपूर्वक स्वागत. बँकेच्या उद्घाटनासाठी मान्यवर आता मार्गस्थ होत आहेत. बँकेचे चेअरमन आदरणीय आसिफजी लुलानिया साहेब हे देखील उपस्थित आहेत. त्यांच्या समवेत संपूर्ण संचालक मंडळ या ठिकाणी उपस्थित आहे. सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. दी जवाहर अर्बन कोऑपरेटिव्ह बँक ग्राहकांच्या सुरक्षित आणि सक्षम बँकिंग सेवा उपलब्ध करून देण्याच्या वृत्तीकडे आणखी महत्त्वपूर्ण पाऊल अर्थातच कालसा शाखेचं या कालसा नगरीमध्ये उद्घाटन समारंभामध्ये संपन्न होताना आणि कालसा नगरीमध्ये नव्याने जवाहर अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेच्या जवाहर या शाखेची तसेच एटीएम केंद्राची स्थापना आज होत आहे. म्हणजे इकडे जागा झाली आम्हाला. बस 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 आणि सक्षम जवाहर अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेच्या कालसा शाखा आणि एटीएम केंद्राचे उद्घाटन उरलेलं संचालक आता या
पुढे फोटोग्राफर आम्ही बघायचे फोटो फोटोग्राफर पैसे काढताय का आम्ही न ठेवले अरे घ्या काय काय संपन्न होत आहे. मॅडम फोन केला तर ऑफिसला या बँकेत अकाउंट पूर्ण सरपंच मॅडम या सर फोटोग्राफर विश्वासाचा वारसा पद्धतीचा नवा अध्याय. त्या ठिकाणी या दोन्ही गोष्टींची सांगड घातली जात असताना मान्यवरांच्या शुभ हस्ते एटीएम केंद्राचं देखील उद्घाटन संपन्न होत आहे. संपूर्ण नव्याने इथे सुरू होणारी बँक अर्थात जवाहर अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड ही शाखा नागरिकांच्या मागणीस्तव कासानगरीमध्ये या शाखेचे लोकार्पण संपन्न होत आहे. आजच्या कार्यक्रमाचे समारंभ उद्घाटक आदरणीय श्री निलेशजी सांबळे साहेब आणि समारंभाध्यक्ष आदरणीय श्री आनंदरावजी अडसूळ साहेब येथे उपस्थित आहेत. तरी त्यांच्या उपस्थितीमध्ये मान्यवरांची मांडणी हे दाखल झालेली आहे. संपूर्ण पाहुण्याला लावून द्या. शिंदे हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. या संपूर्ण बँकेच्या आखणीमध्ये त्यांचा मोलाचं योगदान आहे. सांगायला पाहिजे. साहेब जाऊन टाका. साहेब अडसूला साहेब शंभर ऑफिसर आपले कधी होणार आपले खंडावकर साहेबांपासून कोदावर होते अनेक ऑफिसर आहेत. सरकारला जॉईन कमिटी होत्या. खूप चांगला कल्याणकर डीडीआरच होते ना. बऱ्याच ठिकाणी
हॅलो. संचालक आदरणीय धीरजजी मनपूर्वक स्वागत. आदरणीय निलेशजी पाटील साहेब विद्यमान संचालक यांचे देखील मनपूर्वक स्वागत. आदरणीय प्रवीणजी मुगडे साहेब आदरणीय संचालक. आदरणीय वैभवजी अभ्यंकर साहेब विद्यमान संचालक. आदरणीय नरेंद्रजी प्रभू साहेब विद्यमान संचालक. ज्ञानेश्वरजी मोरे साहेब विद्यमान संचालक. आदरणीय मुदस्सरजी पटेल साहेब विद्यमान संचालक. रियाजभाई मलियार साहेब विद्यमान संचालक. तसेच श्रीमती गीताताई चौधरी मॅम विद्यमान संचालिका. तसेच विद्यमान संचालिका आदरणीय मेघाताई अवसरकर मॅम मनपूर्वक स्वागत. श्री स्वीकृत संचालक आदरणीय नामदेवजी जाधव पाटील साहेब मनपूर्वक स्वागत. आदरणीय रघुनाथजी सांबरे साहेब स्वीकृत संचालक यांचं देखील मनपूर्वक स्वागत आहे. दरम्यान या ठिकाणी आदरणीय जयश्रीताई फेनी मॅडम माजी जिल्हा परिषद सदस्य यांचं देखील मनपूर्वक स्वागत आहे. आदरणीय स्नेहलता सातवी मॅम यांचं देखील मनपूर्वक स्वागत आहे. पंचायत समिती जम्मूच्या माजी सभापती मान्यवरांचं या ठिकाणी आगमन होत आहे. जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं स्वागत करूया. आजच्या समारंभाचे उद्घाटन आदरणीय श्री निलेशजी सांबरे साहेब तसेच समारंभाचे अध्यक्ष आदरणीय आनंदरावजी अडसूळ साहेब मनपूर्वक स्वागत. आदरणीय धीरजजी सांबरे साहेब यांचं देखील मनपूर्वक स्वागत आहे. आदरणीय चेअरमॅन साहेब आसिफजी दुलानिया साहेब तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी प्रसादजी मुकणे साहेब यांचं देखील मनपूर्वक स्वागत. कासागावच्या प्रथम नागरिक आदरणीय सुनीताताई कांबडी मॅम मनपूर्वक स्वागत आहे. मान्यवरांना विनंती आहे आपल्या शुभहस्ते आपण प्रतिमा पूजन करावं. तसेच गंगाळामध्ये आपण पुष्प अर्पण करून या कार्यक्रमाचा श्री गणेशा करावा. तसेच दीप प्रज्वलन करावं अशी मी आपणास विनंती करते. शुभहस्ते प्रतिमा पूजन आणि दीप प्रज्वलन संपन्न होत आहे. 14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती आपल्या सगळ्यांचा लाडका गणपती बाप्पा, गणपती बाप्पाच्या प्रतिमेचं तसेच श्री महालक्ष्मी माता यांच्या प्रतिमेचं इथे पूजन संपन्न होत आहे. अखंड विश्वाचं आराध्य दैवत प्रेरणास्थान छत्रपती शिवाजी महाराज तसेच घटनाकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, बँकेचे संस्थापक राजे श्रीमंत यशवंतराव मुकणे महाराजा जवाहर संस्थान यांच्या प्रतिमेचं पूजन देखील इथे संपन्न होत आहे. मान्यवरांच्या शुभहस्ते या ठिकाणी प्रतिमा पूजन संपन्न होत आहे. अतिशय सुंदर आणि मंगलमय अशी सुरुवात या समारंभाची इथे झालेली आपण बघतोय. यानंतर ज्ञान, सेवा आणि प्रगतीचे प्रतीक असलेल्या मंगल दीपाने आजच्या कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांनी करावी अशी मी आपणास विनंती करते. दीप प्रज्वलनासाठी जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण या समारंभामध्ये सहभागी होऊयात. अतिशय सुंदर आणि मंगलमय अशी सुरुवात या कार्यक्रमाची झालेली आहे.
दीप प्रज्वलन कार्यक्रमानंतर मी मान्यवरांना विनंती करेन आपण कृपया मंचावरती येऊन स्थानापन्न व्हावं. व्हाईस चेअरमन आदरणीय दक्षा पटेल मॅम यांचं देखील मनपूर्वक स्वागत आहे. अतिशय दिमागदार असा सोहळा दी जव्हार अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड जव्हार या शाखेच्या कासा शाखेचं आणि एटीएम केंद्राचं उद्घाटन मान्यवरांच्या शुभहस्ते संपन्न होत आहे आणि हा दिमागदार सोहळा मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच आपल्या सगळ्यांच्या प्रमुख उपस्थितीत इथे संपन्न होत आहे. मनपूर्वक स्वागत सर्व मान्यवरांचं. सहकारातून समृद्धीकडे हे ब्रीदवाक्य मनाशी बाळगून ग्राहकांच्या सेवेसाठी आधुनिक, सुरक्षित आणि सक्षम बँकिंग सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या दी जव्हार अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड जव्हार यांच्या कासा शाखा आणि एटीएम केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी मी आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. आदरणीय स्नेहलता सातवे मॅम, आदरणीय जयश्रीताई केनी मॅडम, आपल्याला विनंती आहे आपण कृपया मंचावरती येऊन स्थानापन्न व्हावं. आदरणीय लतिका बालशी मॅम, आपणास देखील विनंती आहे आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हावं. पुनश्च एकदा सर्व मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत आहे. आणि यानंतर आपण जाणार आहोत आपल्या स्वागत समारंभाकडे. म्युझिक प्लीज. आजच्या कार्यक्रमाचे समारंभाध्यक्ष माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री तथा कोऑपरेटिव्ह बँक एम्प्लॉईज युनियनचे अध्यक्ष आदरणीय श्री आनंदरावजी अडसूळ साहेब यांचं स्वागत करण्यासाठी मी विनंती करते. आदरणीय असितजी लुलानिया साहेब यांना दरम्यान या ठिकाणी मी विनंती करते मंचावर आसनस्थ होण्यासाठी आदरणीय सुनीलजी साळवी साहेब, आदरणीय प्रदीपजी पाटील साहेब, आदरणीय नरेंद्रजी सावंत साहेब, माननीय सुनीलजी जोशी साहेब, नगरसेवक ठाणे, आपणास देखील विनंती आहे आपण मंचावरती स्थानापन्न व्हावा. विनंती आहे पुनश्च एकदा आदरणीय सुनीलजी साळवी साहेब, प्रदीपजी पाटील साहेब, नरेंद्रजी सावंत साहेब, सुरेशजी जोशी साहेब, आपणास विनंती आहे आपण कृपया मंचावरती येऊन स्थानापन्न व्हावं. दरम्यान पुनश्च एकदा आपण जाणार आहोत आपल्या स्वागत समारंभाकडे. सर्वप्रथम आजच्या समारंभाचे अध्यक्ष आदरणीय माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री तथा कोऑपरेटिव्ह बँक एम्प्लॉईज युनियनचे अध्यक्ष आदरणीय श्री आनंदरावजी अडसूळ साहेब यांचं स्वागत करण्यासाठी मी विनंती करते माननीय श्री असितजी लुलानिया साहेब. आदरणीय हरेशजी मुकडे साहेब, उपसरपंच कासा, आपणास विनंती आहे आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हावं.
आदरणीय हरीश मुकणे साहेब, देऊन ठेवा आताच. माननीय श्री आसिफजी लुलानिया साहेब यांना विनंती आहे आपल्या शुभ हस्ते आपण स्वागत करावं. माननीय श्री आनंदरावजी अडसोळ साहेब, माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री तथा कोऑपरेटिव्ह बँक एम्प्लॉईज युनियनचे सन्माननीय अध्यक्ष आणि आजच्या समारंभाचे अध्यक्ष, जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण या स्वागतामध्ये सहभागी होईल. मायेची शाल, स्नेहाचा श्रीफळ, सन्मान चिन्ह या ठिकाणी मान्यवरांना स्वागत स्वरूपात अर्पण केले जाते. तसेच आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय संस्थापक अध्यक्ष आदरणीय श्री निलेशजी सांबरे साहेब यांचं देखील आपण स्वागत इथे घेत आहोत. मी विनंती करते आदरणीय दक्षा पटेल मॅम यांना आपल्या शुभ हस्ते आपण हे स्वागत करावं. जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करूया. जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा नवनियुक्त संचालक ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड आदरणीय निलेशजी सांबरे साहेब, आपलं मनपूर्वक स्वागत आहे. तसेच या ठिकाणी उपस्थित आदरणीय कासागावच्या प्रथम नागरिक तथा सरपंच माननीय श्रीमती सुनीताताई कांबळे मॅम यांचं देखील आपण स्वागत करणार आहोत. हे स्वागत करण्यासाठी मी विनंती करते माननीय श्रीमती मेघा अवसरकर मॅम यांना, बँकेच्या विद्यमान संचालिका आदरणीय मेघाताई अवसरकर मॅम, आपल्या शुभ हस्ते कासागावच्या प्रथम नागरिक आदरणीय सुनीताताई कांबळे मॅम यांचं आपण स्वागत करावं. आदरणीय समीर भाई, आपणास विनंती आहे आपण कृपया मंचाजवळ यायचे. कासागावचे उपसरपंच आदरणीय हरीशजी मुकणे साहेब हे देखील इथे उपस्थित आहेत. त्यांचं स्वागत करण्यासाठी मी विनंती करते आदरणीय प्रसादजी मुकणे साहेब यांना आपण स्वागत करावं. माझे माननीय उपसरपंच आदरणीय हरीशजी मुकणे साहेब यांचं. मनपूर्वक स्वागत. कासागावचे उपसरपंच, सामाजिक कार्यकर्ते आदरणीय हरीशजी मुकणे साहेब यांचं स्वागत इथे संपन्न होत आहे. तसेच या ठिकाणी आदरणीय श्री किशनजी रत्नाळे साहेब, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था पालघर आदरणीय रत्नाळे साहेब उपस्थित आहेत. त्यांचं स्वागत माननीय निलेशजी पाटील साहेब यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते. आदरणीय अरुणजी कदम साहेब, आपल्याला विनंती आहे आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हावा. पंचायत समिती डहाणूचे माजी सदस्य कदम साहेब, आपलं मनपूर्वक स्वागत आहे. तसेच या ठिकाणी उपस्थित आदरणीय सलीमजी हिराणी साहेब, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष यांचं स्वागत करण्यासाठी मी विनंती करते आदरणीय श्री हबीबजी शेख साहेब यांना. आदरणीय सलीमजी विराणी साहेब यांचं स्वागत इथे संपन्न होईल. दरम्यान या ठिकाणी जिल्हा परिषद पालघरचे माजी उपाध्यक्ष, बँकेचे विद्यमान संचालक आदरणीय शिवाभाऊ सांबरे साहेब यांचं स्वागत आदरणीय हबीबभाई यांनी करावं अशी विनंती करते.
जिल्हा परिषद पालघरचे माजी उपाध्यक्ष तथा माजी शिक्षण समितीचे सभापती आणि बँकेचे विद्यमान संचालक आदरणीय ज्ञानेश्वरजी सांबरेसाहेब यांचं मनपूर्वक स्वागत. तसेच आदरणीय हबीबजी शेख साहेब जिल्हा परिषद पालघरचे माजी सदस्य यांचं स्वागत करण्यासाठी मी मोरे साहेबांना विनंती करते आपल्या शुभ हस्ते आपण हे स्वागत करावं. तसेच या ठिकाणी उपस्थित आदरणीय हेमांगीताई पाटील मॅम महिला सक्षमीकरण अध्यक्ष यांचं स्वागत माननीय मेघा ओसरकर मॅम यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते. मनपूर्वक स्वागत आदरणीय हेमांगीताई पाटील मॅम महिला सक्षमीकरण अध्यक्ष यांचं मनपूर्वक स्वागत आहे. तसेच या ठिकाणी उपस्थित माजी जिल्हा परिषद सदस्य आदरणीय जयश्रीताई केणी मॅडम यांनी देखील पुढे येऊन आपल्या स्वागताचा स्वीकार करावा अशी मी त्यांना विनंती करते. हे स्वागत करण्यासाठी मी विनंती करते आदरणीय दक्ष पटेल मॅम यांना आपण त्यांचं स्वागत करावं. तसेच पंचायत समिती डहाणूच्या माजी सभापती आदरणीय स्नेहलता सातवी मॅम यांना देखील विनंती आहे आपण कृपया पुढे येऊन आपल्या स्वागताचा स्वीकार करावा. स्वागत आदरणीय स्नेहलता सातवी मॅम आपण देखील पुढे यावं. मॅडम आपण त्यांचं स्वागत करावं विनंती आहे. त्यानंतर प्रदीपजी पाटील साहेब यांना विनंती आहे आपल्या स्वागताचा स्वीकार करण्यासाठी आपण कृपया पुढे यावं. दक्ष मॅम आपणास विनंती आहे आपण हे स्वागत करावं. यानंतर प्रदीपजी पाटील साहेब यांचं स्वागत करण्यासाठी मी विनंती करते आदरणीय ज्ञानेश्वरजी सांबरे साहेब यांना आपल्या शुभ हस्ते आपण हे स्वागत करावं. आदरणीय प्रदीपजी पाटील साहेब यांनी कृपया पुढे यावं आणि आपल्या स्वागताचा स्वीकार करावा. आदरणीय ज्ञानेश्वरजी सांबरे साहेब यांना विनंती आहे आदरणीय प्रदीपजी पाटील साहेब यांचं आपण स्वागत करावं. यानंतर आदरणीय लतिका बालशी मॅम यांना विनंती आहे आपल्या स्वागताचा स्वीकार करण्यासाठी आपण कृपया पुढे यावं. तसेच आदरणीय अरुणजी कदम साहेब आपल्याला देखील विनंती आहे आपण पुढे यावं आणि आपल्या स्वागताचा स्वीकार करावा. माजी उपसभापती आदरणीय लतिका बालशी मॅडम, माजी उपसभापती आदरणीय अरुणजी कदम साहेब आपलं देखील स्वागत आहे. पुढील स्वागत करण्यासाठी मी विनंती करते आदरणीय वैभवजी अभ्यंकर यांना आपल्या शुभ हस्ते आपण हे स्वागत करावं. वैभवजी अभ्यंकर साहेब. आदरणीय लतिका बालशीवान यांचं मनपूर्वक स्वागत आहे. पुढील स्वागत करण्यासाठी मी या ठिकाणी विनंती करते नरेंद्रजी प्रभू यांना आपल्या शुभ हस्ते आपण हे स्वागत करावं. नरेंद्रजी प्रभू. आदरणीय अरुणजी कदम साहेब माजी उपसभापती आपणास विनंती आहे आपण कृपया पुढे येऊन आपल्या स्वागताचा स्वीकार करावा. आदरणीय नरेंद्रजी प्रभू यांना विनंती आहे आपण हे स्वागत करावं. मनपूर्वक स्वागत आदरणीय अरुणजी कदम साहेब. आदरणीय सुनीलजी साळवी साहेब हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं स्वागत करण्यासाठी मी विनंती करते
आदरणीय मुदस्सरजी पटेल यांना, आदरणीय सुनीलजी साळवी साहेब यांना विनंती आहे आपल्या स्वागताचा स्वीकार करण्यासाठी आपण कृपया पुढे यावं. मनपूर्वक स्वागत माननीय सुनीलजी साळवी साहेब. तसेच ठाणे येथून या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले नगरसेवक आदरणीय सुदेशजी जोशी साहेब यांचं स्वागत माननीय रियाजी मनियार साहेब यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते. माजी नगराध्यक्ष जवाहर नगर परिषद रियाजी मनियार साहेब त्यांच्या हस्ते हे स्वागत इथे संपन्न होत आहे. आदरणीय सुनीलजी जोशी साहेब यांना विनंती आहे आपण कृपया आपल्या स्वागताचा स्वीकार करण्यासाठी पुढे यावं. यानंतर पुढील स्वागत आदरणीय नरेंद्रजी सावंत साहेब. मी विनंती करते माननीय गीता चौधरी मॅम यांना आपल्या शुभ हस्ते आपण हे स्वागत करावं. आदरणीय नरेंद्रजी सावंत साहेब मनपूर्वक स्वागत आहे. तसेच या ठिकाणी आदरणीय शब्बीर भाई उपस्थित आहेत, त्यांचंही आपण स्वागत करणार आहोत. मी विनंती करते आदरणीय प्रवीणजी मुकणे साहेब विद्यमान संचालक यांना आपण हे स्वागत करावं. मनपूर्वक स्वागत माननीय शब्बीरजी घाची साहेब. बँकेचे विद्यमान चेअरमन आदरणीय आसिफजी लुलानिया साहेब यांचं देखील आपण स्वागत करणार आहोत. हे स्वागत करण्यासाठी मी विनंती करते मुख्य कार्यकारी अधिकारी आदरणीय प्रसादजी मुकणे साहेब यांना. दी जवाहर अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड जवाहर या बँकेचे सन्माननीय चेअरमन आदरणीय आसिफजी लुलानिया साहेब यांचं स्वागत माननीय बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रसादजी मुकणे साहेब यांच्या शुभ हस्ते इथे संपन्न होत आहे. तसेच या ठिकाणी उपस्थित आदरणीय मुख्य कार्यकारी अधिकारी बँकेचे माननीय श्री प्रसादजी मुकणे साहेब यांचं स्वागत करण्यासाठी मी विनंती करते माननीय धीरजजी सांबरे साहेब यांना. बँकेचे संचालक आदरणीय धीरजजी सांबरे साहेब. तसेच आदरणीय गीताताई चौधरी मॅम जवाहर नगर परिषदेच्या माजी नगरसेविका, विद्यमान नगरसेविका आणि विद्यमान संचालक
आदरणीय गीताताई चौधरी मॅम यांचं स्वागत करण्यासाठी मी विनंती करते अवसरकर मॅम यांना. आदरणीय मेघाताई अवसरकर मॅम, विद्यमान संचालिका, मनपूर्वक स्वागत. येथील रहिवासी आणि सामाजिक कार्यकर्ते आदरणीय अविनाशजी चौधरी साहेब यांचं देखील आपण स्वागत करणार आहोत. आदरणीय नरेंद्रजी प्रभू यांना विनंती आहे आपल्या शुभ हस्ते आपण हे स्वागत करावं. आदरणीय अविनाशजी चौधरी साहेब यांचं स्वागत इथे संपन्न होत आहे. मी विनंती करते आदरणीय अविनाशजी चौधरी साहेब आपण कृपया स्वागताचा स्वीकार करण्यासाठी पुढे यावं. यानंतर एक विशेष सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहे. आताच संपन्न झालेल्या निवडणुकीमध्ये ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेडचे नवनियुक्त संचालक आदरणीय श्री निलेशजी सांबरे साहेब यांची नव्याने नियुक्ती झालेली आहे. जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं अभिनंदन करूया. मी विनंती करते माननीय आनंदरावजी अडसूळ साहेब, माननीय श्री केंद्रीय अर्थ राज्यमंत्री तथा कोऑपरेटिव्ह बँक एम्प्लॉईज युनियनचे अध्यक्ष आदरणीय अडसूळ साहेब, आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान करावा. संपूर्ण सभागृहाला मी विनंती करते आपण कृपया उभं राहून या स्वागतामध्ये आणि सन्मानामध्ये सहभागी व्हावं. जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण या सन्मानामध्ये सहभागी होऊया. सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवरांचं पुनश्च एकदा मनपूर्वक स्वागत आहे. तसेच पंचक्रोशीतून या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व सन्माननीय नागरिक यांचं देखील मनपूर्वक स्वागत आहे. आदरणीय पत्रकार बंधू, आदरणीय पवार साहेब यांचं देखील मनपूर्वक स्वागत आहे. या ठिकाणी उपस्थित सर्व सन्माननीय पदाधिकारी, विविध संस्थांचे पदाधिकारी तसेच आदरणीय उपस्थित सर्व मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत आहे. आणि यानंतर या कार्यक्रमाच्या प्रास्ताविकाकरिता मी या ठिकाणी निमंत्रित करते बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदरणीय श्री प्रसादजी मुकणे साहेब यांना. आपण या ठिकाणी कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं. आदरणीय प्रसादजी मुकणे साहेब. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. बँकेच्या नूतन कासा शाखा आणि एटीएम केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी मंचावर उपस्थित देशाचे माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री तथा कोऑपरेटिव्ह बँक एम्प्लॉईज युनियनचे अध्यक्ष
आदरणीय आनंदरावजी अडसूळ साहेब, त्याचप्रमाणे जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष, बँकेचे मार्गदर्शक आणि नुकतेच ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर निवडून आलेले संचालकपदी आदरणीय निलेशजी सांबरे साहेब, त्याचप्रमाणे माननीय रत्नाळे साहेब, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था पालघर, या शहराच्या प्रथम नागरिक माननीय सुनीताताई कांबडी, इथे उपस्थित, मंचावर उपस्थित सर्व माननीय, त्याचप्रमाणे बँकेचे सन्माननीय संचालक सदस्य या शुभारंभास उपस्थित सर्व बंधू भगिनी, पत्रकार मित्र, सर्वांना नमस्कार. 1945 साली ज्यावेळी कोणताही कायदा अस्तित्वात नव्हता आणि दूरदृष्टीने बँक म्हणून स्थापना झालेली राजे श्रीमंत यशवंतराव मुकणे, महाराजा जव्हार संस्थान यांनी या बँकेची स्थापना 1945 साली केली आणि 1949 साली सहकार कायदा अस्तित्वात आल्यानंतर बँकेचं नोंदणी झाली आणि 1991 साली बँकेला भारतीय रिझर्व्ह बँकेकडून लायसन्स प्राप्त झालं. या महाराजांनी रोवलेल्या या बीजाचं आज फांद्या विविध शहरांमध्ये पसरत आहेत. बँकेच्या आज मितीला जव्हार, मनोर, विक्रमगड, कुडूस, मोखाडा आणि वाडा या 6 ठिकाणी शाखा कार्यरत आहेत आणि आज कासा शाखेचा शुभारंभ देखील सन्माननीय महोदयांच्या हस्ते आपण इथे पार पडलेला आहे. खरं म्हणजे कासा एक पावनभूमी आहे आणि या पावनभूमीतील नागरिक माझ्या माहितीप्रमाणे 1992 सालापासून जव्हार शहराच्या या जव्हार अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेशी व्यवहार करतात. वास्तविकता 1 तासाचा प्रवास आणि 45 किलोमीटरचं अंतर रस्त्यांची असलेली परिस्थिती, त्याही परिस्थितीत ही मंडळी जव्हार येथे येऊन बँकेशी व्यवहार करत असत. मला आठवण येते, बरकतबाई खोजा असतील, आनंद चाचा असतील आणि इतरही काही मंडळी असतील, हे आज सुद्धा बँकेच्या संपर्कात राहून आणि इथे शाखा कासा येथे बँकेने उघडावी यासाठी आग्रही ही मंडळी राहायची. परंतु मध्यंतरीच्या काळात काही चढ उतार सुद्धा बँकेला पाहावे लागले आणि या परिस्थितीमध्ये शाखा उघडणं आणि काही गोष्टींमध्ये ठोस निर्णय आणि परवानगी यापासून बँकेला वंचित राहावं लागलं. परंतु 2023 नंतर आदरणीय सांबरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली संचालक मंडळाने जी बँकेची चांगल्या प्रकारे धोरणं आखली आणि बँकेने जी प्रगतीची भरारी घेतली ती आज वाखाणण्यासारखी आहे. मला सांगायला अभिमान वाटतो, बँकेचं एनपीएचं प्रमाण साधारणतः 35-40% जे असायचं आणि कुठेतरी ते मार्चला 23-25% यायचं आणि नेट एनपीए साधारणतः 15% असायचं. परंतु संचालक मंडळाने आम्हा सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांच्या ठाम पाठीशी उभे राहिले आणि या बँकेचं अस्तित्व अबाधित ठेवण्यासाठी वेळप्रसंगी सांबरे साहेबांनी सुद्धा आम्हाला, कोणी साहेबांना जरी कोणी गेलं थकबाकीदार साहेब त्यांना सांगायचे प्रथम बँकेचे पैसे तुम्ही भरा. एवढं मोठं पाठबळ मिळाल्यानंतर
बँकेचं पहिल्याच वर्षी एनपीए 8.68% आणि नेट एनपीए 0% झालं. दुसऱ्या वर्षी बँकेचं नेट एनपीए 0% आणि ग्रॉस एनपीए 6.26%. आणि या मार्च 2026ला बँकेचा ग्रॉस एनपीए 4.22% आणि नेट एनपीए 0%. ही प्रगती करत असताना आम्ही आकडेवारीचा विचार केला. आम्ही पर्सेंटेज बेसचा विचार केला नाही, कारण आकडे वाढले तर पर्सेंटेज कमी होतात. परंतु बँकिंग क्षेत्रात काम करत असताना या गोष्टीची जाणीव होती, म्हणून आम्ही विशेषतः कर्ज वसुलीवर अत्यंत प्रभावीपणे भर दिला आणि जी थकीत रकमेची रक्कम होती ती रक्कम कमी करून आम्ही हा एनपीएचं प्रमाण खाली आणलेला आहे. हे मला अभिमानाने सांगावंसं वाटतं. बँकेच्या ठेवींमध्ये प्रचंड प्रमाणात वाढ होत आहे. मार्च 2026ला बँकेच्या ठेवीत 90 कोटीच्या होत्या, पण मला अभिमान वाटतो अशाही परिस्थितीमध्ये आज बँकेच्या ठेवीत 93 कोटीला सुद्धा क्रॉस झालेल्या आहेत. बँकेच्या नफा क्षमतेमध्ये सुद्धा प्रचंड चांगल्या प्रमाणात वाढ झाली. संचालक मंडळ सुद्धा अतिशय पारदर्शकपणे आणि अभ्यासपूर्ण निर्णय घेत असतं, धोरणं आखत असतात आणि त्याची अंमलबजावणी ही झाली की नाही झाली ही मीटिंगमध्ये प्रत्येक वेळेस त्याचा आढावा घेत असतात. बँकेची सभा सकाळी आमची 11 वाजता चालू होते, ती संध्याकाळी 6 कसे वाजतात हे सुद्धा आम्हाला कळत नाही. अशा एक दिलाने आणि एकत्रितपणाने संचालक मंडळ बँकेचा कार्यभार सांभाळत असतो, याचा मला सार्थ अभिमान आहे. एक मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून एक अभिमान मला या गोष्टीने वाटतो. आज बँकेने डिपॉझिट आम्ही वाढवण्यासाठी कोणत्याही विंडो ड्रेसिंग केलं नाही. कर्जाची थकबाकी कमी करण्यासाठी आम्ही कोणत्याही प्रकारचं विंडो ड्रेसिंग केलं नाही. ज्यावेळेस सॅप विड्रॉ करताना रिझर्व्ह बँकेने आमच्यावर शंका उपस्थित केली, 2 ऑफिसर पाठवले आणि सांगितलं एवढा मोठा एनपीएचं प्रमाण बँकेचं एवढं खाली कसं येऊ शकतं. 2 ऑफिसर आले, त्यांनी सांगितलं मला की कुछ तभी गडबड दिखता है, कुछ तभी विंडो ड्रेसिंग क्या दिखता है. म्हटलं साहेब, आपण सगळे अकाउंट चेक करा, कोणत्याही कर्जाची फाईल माझ्याकडे मागा, रात्रभर बसा, मी तुमच्या सोबत बसायला तयार आहे. एक तरी मला अकाउंट त्याच्यातनं काढून दाखवा की विंडो ड्रेसिंग केलेलं एक तरी अकाउंट असेल तर मी मान्य करेन. आणि त्यांनी सुद्धा त्याची पूर्ण तपासणी केली आणि बँकेचं सॅप विड्रॉ केला आणि आज बँक फिनान्शियल साऊंड वेल मॅनेज या कॅटेगरीमध्ये रिझर्व्ह बँकेच्या आज मानाच्या स्थानावर उभी आहे. हे सगळं करत असताना आम्हाला ग्राहकांनी सहकार्य केलं. कर्ज वसुली करत असताना काही लोकांना असं वाटलं की बँक आम्हाला खूप त्रास देते, परंतु एक मला निश्चित अभिमानाने सांगावं वाटतं की ज्यावेळेस कर्जदार कर्जमुक्त झाला त्यानंतर तो कर्जदार आम्हाला हेड ऑफिसला येऊन भेटायचे आणि सांगायचे की साहेब खूप चांगलं केलं, पाठपुरावा केलात आणि आमच्यावर प्रेशर टाकलं, पण वसुली तुम्ही केलीत आणि आम्हाला कर्जमुक्त केलं, ही गोष्ट खूप चांगली तुम्ही केलीत. त्यामुळे आम्ही काम करत असताना ह्या गोष्टींचा अतिशय बारकाईने विचार करतो, कोणाला त्रास होणार नाही. पण बँकेचं अस्तित्व टिकवणं हे आमच्यासाठी फार मोठी गोष्ट आहे, कारण ठेवीदारांचा पैसा सुरक्षित ठेवणं हे आमचं कर्तव्य आहे. आज बँक विविध सेवा देत आहे. सेवा देत असताना बँक मुदत ठेवीचे व्याजदर वाढवते. आम्ही मार्च एंडिंगला कुठल्याही प्रकारच्या डिपॉझिट अशा ठेवीदाराला सांगितलं नाही की तुम्ही 31 तारखेला पैसे ठेवा आणि 1-2 तारखेला विड्रॉ करा. आज सुद्धा बँकेचा ताळेबंद जर आपण पाहिलात तर बँकेच्या डिपॉझिट 31 मार्च प्रमाणे चढत्या क्रमाने वाढत आहे. कर्जामध्ये वाढ होते. सीडी रेशो जर पाहिलं आमचं 67% सीडी रेशो. नफा क्षमता चांगल्या प्रमाणात वाढलेली आहे. सीआरएआर जर बघितलं तर 23.87% बँकेचा सीआरएआर आहे. अशा या सक्षम बँकेची घोडदौड ही सन्मान्य संचालक मंडळ आदरणीय सांबरे साहेब, त्याचप्रमाणे आदरणीय आडसो साहेबांचा एक बँकेशी अतिशय जवळचं कौटुंबिक नातं आहे. कुठल्याही गोष्टीमध्ये साहेब युनियन म्हणून कधी पाहत नाहीत. बँकेकडे कामकाज करत असताना साहेबांनी केव्हाही युनियन पाहिली नाही. साहेबांनीच नेहमी एक वाक्य आहे, जर संस्था राहिली तरच कर्मचारी राहील आणि कर्मचारी राहिला
तरच युनियन राहील या भावनेतनं साहेब नेहमी काम करत असतात. आणि प्रत्येक मार्चला साहेब फोनवर किंवा आम्ही साहेबांना आढावा देत असतो की साहेब ही परिस्थिती बँकेची आहे. एवढ्या आपुलकीने साहेब बँकेची सुद्धा चौकशी करत असतात. बँकेने विविध प्रकारच्या कर्ज योजना तयार, कर्जाच्या मर्यादा बँकेने 50 लाखापर्यंत आणलेल्या आहेत. कर्जाचे व्याजदर सुद्धा बँकेने कमी केलेले आहेत. आणि कर्जदारांची गैरसोय होऊ नये, कर्ज प्रस्ताव मध्यवर्ती कार्यालयाकडे येऊन बोर्ड मीटिंग मध्ये सँक्शन होईपर्यंत जो कालावधी 15 दिवस महिनाभराचा जाईल, परंतु त्या ग्राहकांची कर्जदाराची गैरसोय होऊ नये म्हणून संचालक मंडळाने तातडीने 2 लाखापर्यंतची मिळालेली कर्ज 2 लाखापर्यंतची कर्ज वितरित करण्याचे, मंजूर करण्याचे अधिकार सर्व शाखांच्या शाखाधिकाऱ्यांना दिले की त्यांनी ते कर्जाची छाननी करून आणि कर्ज वितरित करावं की जेणेकरून त्या कर्जदाराची आणि बँकेने प्रत्येक उद्योग व्यवसायाला चालना देण्याचा प्रयत्न केला. आज कासा येथे शाखा उघडत असताना या परिसरातील हायवे लगत असलेले तवा असेल, तलासरी असेल, विक्रमगड पासून गावं असतील, आम्ही इथे कलेक्शन चालू केलं. 1.5 वर्षापूर्वी सर्व संचालक मंडळ एकत्रितपणे येऊन कासा गावामध्ये प्रत्येक दुकानामध्ये भेटी दिल्या आणि इथे कलेक्शन चालू केलं. डेली कलेक्शन हे या गावामध्ये 25,000चं बँकेचं होतं. परंतु लोकांना इथनं विक्रमगडला पैसे काढायला जाणं येणं शक्य होत नाही, त्यामुळे त्यात फारसा प्रतिसाद मिळाला नाही. परंतु अशाही परिस्थितीत हा प्रतिसाद समाधानकारक आहे असं मला वाटतं. बँकेने घेतलेल्या या प्रगतीचा, या भरारीचा मान म्हणून बँकेला 2 पुरस्कार मिळाले. एक राष्ट्रीय लेवलचा पुरस्कार रिझर्व्ह बँकेचे निवृत्त डेप्युटी मॅनेजर, जे डेप्युटी चीफ मॅनेजर यांच्या हस्ते बँकेला एक पुरस्कार मिळाला. त्याचप्रमाणे राज्य स्तरावरील सर्वोत्कृष्ट बँक म्हणून देशाचे अर्थराज्य मंत्री माननीय श्री मुरलीधर मोहोळ साहेब यांच्या हस्ते पुणे येथे पुरस्कार प्राप्त झाला. अशा पुरस्काराने सन्मानित झालेल्या या बँकेचा आज शाखेचा इथे शुभारंभ होत आहे. माझी आपणा सर्वांना विनंती आहे की आपण इथे बँकेमध्ये खाते उघडावेत आणि आपली सेवा करण्याची आम्हाला संधी द्यावी. बँकेचे आरटीजीएस, एनईएफटी सारख्या सुविधा आहेत. त्याचप्रमाणे एटीएम सेवा सुद्धा आम्ही चालू ठेवलेली आहे आणि आमच्या कुठल्याही सेवा ह्या कार्यरतच असतात, कधीच खंडित होत नाहीत. चेक क्लिअरिंग सुद्धा आम्ही 3 तासामध्ये त्याचं क्लिअरिंग देत असतो. त्याचप्रमाणे मोबाईल बँकिंगच्या अनुषंगाने सुद्धा प्रयत्नशील बँक आहे की जेणेकरून या सर्व गोष्टी ग्राहकांपर्यंत कशा पोहोचतील, ग्राहकांना कशा सेवा देत असतील याचा संचालक मंडळ साकल्याने नेहमीच सभेमध्ये विचार करत असतं. एकत्रितपणे संचालक मंडळ निर्णय घेऊन बँकेच्या प्रगतीचा आलेख कसा उंचवता येईल यासाठी दक्ष असतं आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून सतत पाठपुरावा देखील संचालक मंडळ माझ्याकडे सुद्धा करत असतं. या सर्व काय करत असताना बँकेच्या प्रगतीमध्ये सर्व सन्मान्य संचालक मंडळ आदरणीय साहेब, अडसूळ साहेब, त्याचप्रमाणे माझे सर्व सहकारी अधिकारी यांनी सुद्धा मला मोलाचं सहकार्य केलेलं आहे. हे काम करत असताना, एवढी मोठी चॅलेंज स्वीकारत असताना हे एका व्यक्तीचं काम नसतं. जिथे सामुदायिक बळ मिळतं आणि त्या बळातून हे आज यश प्राप्त झालेलं आहे. त्यामुळे मी त्यांचे सुद्धा आभार व्यक्त करतो. आज आपण इथे या समारंभास उपस्थित राहिलात. मी बँकेच्या वतीने आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. जव्हार इथून सुद्धा नाईक सर, नितीन पाटील साहेब, रहीम शेठ आहेत, त्यानंतर प्रल्हाद काळे, अशोक चौधरी साहेब, हे सुद्धा इथे कमलजीत दानवेर साहेब पतसंस्थेचे संचालक आहेत, नगरसेवक बाळा हिरे आहेत, अशी मंडळी सुद्धा जव्हार इथून उपस्थित राहिलेली आहेत. आणि हे सगळं करत असताना मला एक आवर्जून उल्लेख करावा असं वाटतो. हे काम आम्हाला सुरू करत असताना आम्ही आर्किटेक्टला सांगितलं की किती, त्यांनी सांगितलं या कामाला 2 ते 3 महिने लागतील. पण एक नव्याने जव्हार शहरात आर्किटेक्ट प्रणव शिवदे आले
त्यांचं पुणा धुळे इथे सुद्धा काम चालू आहे. त्यांना बँकेने सांगितलं आणि त्यांनी 1 महिन्यामध्ये ही बँकेची पूर्ण शाखा आम्हाला उभी करून दिली. रात्रंदिवस शाखेचं काम चालू होतं. त्यामुळे मी त्यांचे सुद्धा मनापासून आभार व्यक्त करतो की वेळेत आपण काम करून दिलं आणि त्याचा वेळेत आम्हाला शुभारंभ करता आला. मी इथेच थांबतो. पुन्हा आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सर. धन्यवाद साहेब. विश्वासाचा वारसा आणि प्रगतीचा नवा अध्याय या ठिकाणी लिहिला जातोय आणि म्हणूनच राज्य आणि राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त अशा दी जव्हार अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड जव्हार या शाखेच्या आणि एटीएम केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी आपण सादर केलेल्या प्रास्ताविकाबद्दल मनपूर्वक धन्यवाद. यानंतर आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी व्यापारी असोसिएशनचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय सलीमभाई विराणी साहेब यांना मी विनंती करते आपण इथे आपलं मनोगत व्यक्त करावं. आदरणीय सलीमजी विराणी साहेब तसेच या ठिकाणी मनोगत व्यक्त करण्यासाठी कासा ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच आदरणीय हरीशजी मुकडे साहेब यांना मी विनंती करते आपण आपलं मनोगत इथे व्यक्त करावं. नमस्कार मित्रांनो. एक अतिशय गोड कार्यक्रमानिमित्त आज आपण इथे सगळे जमलेलो आहोत. तर सभा मंडपात उपस्थित सर्व माझे सहकारी मार्गदर्शक मित्र आणि आपल्या याच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी केंद्रीय राज्यमंत्री आनंदरावजी अडसूळ साहेब, आपल्या कार्यक्रमाचे उद्घाटक, आमचे सहकारी मार्गदर्शक, नुकताच ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर निवडून गेलेले आपले सर्वांचे चहिते आणि जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्थेचे संस्थापक आदरणीय निलेशजी सांबरे साहेब, सर्वच मंचावरील मान्यवर, सर्व संचालक, आमचे सर्व जिल्हा परिषदेचे आजी माजी सदस्य, पंचायत समितीचे आजी माजी सदस्य, आमच्या या कासा नगरीच्या सरपंच मॅडम सुनीता कांबळे मॅडम, आमचे सर्व सहकारी पत्रकार मित्रांनो, अतिशय आनंदाची गोष्ट आहे. आमची कासा नगरी जी आहे ही एक शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा, राजकीय अशा सगळ्या प्रकारच्या माध्यमातून इथं कार्यरत असते आणि याचा आम्हाला खरा अभिमान आहे. आमची मोठी बाजारपेठ या ग्रामीण भागामध्ये इथं आपण सर्व पाहतोय. ग्रामीण भाग जरी असला तरी बऱ्यापैकी बाजारपेठ आमच्या या कासानगरीमध्ये आहे. याच्यामध्ये अगदी छोटा व्यापारी आहे, मध्यम व्यापारी आहे, मोठा व्यापारी आहे. रत्नाकर सेठ यांना विनंती आहे की आपण मंचावर यावं. तर तिन्ही वर्गातला व्यापारी हा आपल्याकडे आहे आणि विना सहकार नाही उद्धार हे एक घोषवाक्य आपल्या सर्वांना माहिती आहे. तरी सहकार्य कुणी आणि कसं करावं आणि या सहकार्यावरच खरं तर बँकेची नीव राखलेली असते, बँकेची इमारत मजबूत होते. तर सहकार्य कोण करणार आहे? तर सहकार्य या बँकेचं संचालक मंडळ करणार आहे. तर सहकार्य आपल्याला संचालक मंडळ करणार आहे, कर्मचारी मंडळ करणार आहे. त्याच्यानंतर आपला जो छोटा मोठा व्यापारी वर्ग आहे, जो खातेदार आहे, जो शेअर होल्डर आहे, हा सहकार्य करणार आहे. सहकार्य करताना आपण खाते काढून तिथं आपले पैसे जमा करणं, आपल्या अडीअडचणीला उचल करणं आणि प्रामाणिकपणे ती भरणं, एवढ्या सर्व गोष्टी आपण व्यवस्थित केल्या तर आपली बँक ही दिवसागणिक प्रगतीला जाईल, यात काही शंका नाही. तेव्हा कासानगरीमध्ये आपण ही शाखा ओपन केली तेव्हा
या सर्व संचालक मंडळाचं, त्यांचे मार्गदर्शक निलेजी सांबरे साहेबांचं मी आमच्या कासानगरीच्या वतीने हार्दिक आभार व्यक्त करतो आणि त्यांच्या बँकेच्या शाखेचं आपल्या या कासानगरीत स्वागत करतो. इथंच थांबतो. धन्यवाद. यानंतर मी विनंती करते माजी व्हाईस चेअरमन तथा विद्यमान संचालक आदरणीय श्री प्रवीणजी मुकणे साहेब यांना आपण या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं. आदरणीय प्रवीणजी मुकणे साहेब. त्याला रिसिव्हर लावायला लागेल, मग चार्जिंगला टाइम नाही येत नाही. नमस्कार. देशाचे माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री सन्माननीय श्री आनंदरावजी अडसूळ साहेब, त्याचप्रमाणे शैक्षणिक आणि सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष, नवनिर्वाचित ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक सन्माननीय आमचे आदरणीय नेते निलेश सांबरे साहेब, त्याचप्रमाणे या कार्यक्रमाला उपस्थित असलेले जिल्हा उपनिबंधक सन्माननीय श्री किशनजी रत्नाळे साहेब, सरपंच सुनीताताई कांबडी, उपसरपंच हरेश मुकणे, मंचावर उपस्थित असलेल्या हेमांगीताई, सन्माननीय चेअरमन, व्हाईस चेअरमन, सर्व मान्यवर आणि समोर उपस्थित असलेले सर्व काशाचे नागरिक. जवाहर अर्बन बँक 2022 साली सन्माननीय श्री निलेशजी सांबरे साहेब यांनी उभ्या केलेल्या जनसेवा पॅनल आणि त्याचा झालेला विजय ही खरी जवाहर अर्बन बँकेच्या प्रगतीची नांदी ठरली. कारण 75 वर्षाचा इतिहास असलेली ही बँक गेल्या 10-12 वर्षामध्ये मागे पडली होती आणि म्हणून ज्या वेळेला सन्माननीय श्री निलेशजी सांबरे यांनी निर्णय घेतला की याबाबत काही करणं गरजेचं आहे, म्हणून जवाहरचे नागरिक त्यांना भेटले आणि त्यांनी जवाहर अर्बन बँकेवर आपली सत्ता प्रस्थापित केली. तेव्हापासून तर आजपर्यंत प्रत्येक दिवसाला या बँकेने प्रगतीच केलेली आहे आणि या प्रगतीमध्ये निलेश सांबरे साहेबांचं वेळोवेळी आपल्याला मार्गदर्शन लाभलेलं आहे. हे लाभत असताना त्यांनी त्यांचा जो अधिकार होता त्याचा कधी गैरवापर केला नाही आणि म्हणूनच एक आदर्श असा निर्माण होतो की बँकेला अनेक पुरस्कार मिळाले, NPA कमी झाला, सगळ्या गोष्टी आमच्या मुकणे साहेबांनी तुम्हाला सांगितल्या. परंतु ही गोष्ट का झाली ते सांगणं जास्त गरजेचं आहे. कारण ज्या वेळेला माणूस निस्वार्थीपणे काम करतो सन्माननीय सांबरे साहेबांसारखा, त्यावेळेलाच हा रिझल्ट येऊ शकतो. ज्या वेळेला तुमचा उद्देश असतो की ही बँक मी ताब्यात घेईन, या बँकेच्या खरेदीमध्ये 2 पैसे कमवीन, या बँकेचे कर्मचारी भरतीमध्ये आम्ही 2 पैसे कमवू, असा ज्या वेळेला तुमचा स्वार्थी उद्देश असतो त्यावेळेला बँकेची प्रगती, कुठल्याही संस्थेची प्रगती होऊ शकत नाही. परंतु सांबरे साहेब आणि आम्ही त्यांचे सर्व अनुयायी हे निस्वार्थीपणे काम करत असल्यामुळे हे यश आज आपल्याला दिसतंय. कारण मी अडसूळ साहेबांना सांगतो की गेले अनेक वर्ष ते ह्या बँकेत येतात, गेले 40 वर्षापासून. कर्मचारी साहेब तेच आहेत, कर्मचाऱ्यांमध्ये बदल नाही. बदल फक्त झाला संचालक मंडळामध्ये आणि त्यामुळे हा बदल घडून आलेला दिसतोय. म्हणजे विश्वस्त जे असतात बँकेचे हेच जास्त महत्वाचे आहे. कारण स्टाफ हा जो आहे
तो विश्वस्तांच्या मर्जीनुसार काम करतो आणि त्यामुळे त्यांना नोकरी करायची असल्यामुळे बऱ्याचदा त्यांच्या दबावाखाली काम करावं लागतं. मी खरंच म्हणजे मला अभिमानाची गोष्ट आहे की या जवाहर अर्बन बँकेमध्ये आमचे पहिले चेअरमन हबीबभाई, त्यांच्यानंतरचे निलेश पाटील साहेब असतील, आताचे आसिफभाई असतील, ह्या लोकांनी अडलेल्या नाडलेल्या लोकांची थकलेली कर्ज भरलेली आहेत. मला सांगा, या म्हणजे मी असं ओपन चॅलेंज नाही देऊ शकत, असतील अशी लोक, पण जेव्हा आपण ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक बघतो आणि आपले जवाहर अर्बन बँकेचे दानशूर संचालक बघतो, तेव्हा आपल्याला समजतं की लोकांचे व्याजाचे पैसे संचालक मंडळाने भरला असं उदाहरण संपूर्ण भारतामध्ये कुठंच दिसणार नाही. हे आमचे मुदत सरवाई, एक कुडूसचं एक कर्ज होतं, कर्जदार हैदराबादला पळून गेलेला होता, त्यांनी त्याला धरून आणलं, त्याला 60,000 रुपये कमी पडत होते कर्ज फेडायला. मुदत सरबाईंनी त्याचे 70-80 हजार उरलेले भरून टाकले. म्हणजे अशा प्रकारचं संचालक मंडळ की ज्यांनी लोकांना मदत केली आणि बँकेला पण मदत केली. दुसरं एक उदाहरण सांगतो. परवा मीटिंग झाली, अर्थशास्त्राचा नियम आहे, आमचे अर्थशास्त्राचे सर नाईक सर इथे बसलेले. अर्थशास्त्राचा नियम असा आहे की तुम्ही ठेवीवरील व्याज वाढवलं तर कर्जावरचं पण व्याज हे वाढवायलाच लागतं, बरोबर की नाही? ठेवीवरचं व्याज वाढवलं तर कर्जावरचं वाढवणार, कारण त्याच पैशाने तुम्हाला आम्ही रिटर्न्स देणार आहेत. परंतु आमचे शिवा सांबरे साहेब मागच्या मीटिंगमध्ये प्रखर विरोध केला की नाही, व्याज वाढवायचं नाही. त्यांनी शिवा सांबरे साहेबांनी कर्जावरील व्याज वाढवायला विरोध केला. आम्ही सर्व संचालकांनी त्यांना पाठिंबा दिला की बरोबर आहे, ही ग्रामीण भागात चालणारी बँक आहे आणि पैसा कमवणं हा या बँकेचा प्रमुख उद्देश नाहीये. पैसा मिळाला पाहिजे, नफा मिळाला पाहिजे, बँक नफ्यात चालली पाहिजे, परंतु आम्हाला एवढा नफा नकोय की लोकांचं नुकसान होईल. आणि म्हणून या बँकेने ठेवींवरील व्याज वाढवलं, पण कर्जावरील व्याज, उलट सोने तारण सारख्या कर्जावरील व्याज वाढवायचं नाही, कमी केलेलं आहे. म्हणजे अतिशय स्पर्धात्मक युगामध्ये ज्या वेळेला चालत असतो, आज ही बँक उभारायला आम्हाला जे काय 40-50 लाख रुपये खर्च आले असतील, त्यावेळेला एखादी बँक विचार करते की आपण ही बँक उभारली आहे तर हा पैसा वसूल कुठून करायचा, चला एक काम करू, 2% व्याज जास्त वाढवू. आम्ही नाही तसं केलं, शिवा सांबरे साहेबांनी आम्हाला करूनही दिलेलं आहे. म्हणजे अशा प्रकारचे जनतेचा विश्वास संपादन करणारी ही बँक आहे. आणि गेल्या 12 वर्षामध्ये या बँकेचा जो मालक आहे खऱ्या अर्थाने, ज्याला आपण शेअर होल्डर म्हणतो, त्या शेअर होल्डरला एक पै देखील त्याचं जे लाभांश आहे तो दिला जात नव्हता. का तर या बँकेला सॅफ लागलेला होता आणि ज्या बँकेला सॅफ लागतो त्यांना निर्बंध असतात. त्याच्यामध्ये एक प्रमुख निर्बंध होता की तुम्ही कुठेही शाखा ओपन करू शकत नाही आणि त्याचप्रमाणे तुम्हाला लाभांश देता येणार नाही. म्हणजे आमची जरी इच्छा होती की लाभांश द्यावा तरी आम्ही देऊ शकत नव्हतो. आणि म्हणून या बँकेवरचे सर्वप्रथम आम्ही निर्बंध उठवले, आरबीआयने लावलेले. आणि आरबीआयने ज्या गोष्टी आम्हाला सांगितल्या रिझर्व्ह बँकेने त्या आम्ही केल्या, त्यांची पूर्तता केली. त्यावेळेला निर्बंध हटले, सॅफ उठला. 12 वर्षांनी 2014 साली लागलेला सॅफ उठला आणि त्याच्यानंतर मग आम्ही ब्रँच ओपन करतो. ही ब्रँच ओपन करण्यामध्ये संचालक मंडळाचा जसा आग्रह होता त्याचप्रमाणे या बँकेचे सीईओ प्रसाद मुकणे यांनी देखील या बँकेची परमिशन रिझर्व्ह बँकेकडून अतिशय प्रतिकूल परिस्थितीत मिळवली. कारण हे निकष आता वाढवलेले आहेत की अमुक अमुक करोड, अमुक अमुक कोटी ज्यांचं टर्नओव्हर आहे त्यांनाच ब्रँच टाकता येईल. परंतु त्यांनी मागचे निकष अप्लाय करून रिझर्व्ह बँकेच्या अधिकाऱ्यांना विनंती करून ही शाखा आपल्याला मिळवता आली. प्रसाद मुकणे यांनी त्यासाठी खूप मेहनत घेतली.
नुकताच झालेल्या ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक हा सहकाराचा विषय म्हणून मी ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर 2 शब्द बोलतोय. गेल्या अनेक दिवस पाऊस पडत नव्हता, तर शेतकरी आकाशाकडे टक लावून वाट बघत होता की पाऊस आज पडेल, उद्या पडेल. शेवटी पावसाला सुरुवात झाली. तसाच ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे कर्मचारी गेल्या 30 वर्षापासून वाट बघत होते की कोणतरी एक मसिहा येईल आणि या बँकेतला भ्रष्टाचार थांबवेल. ही 30 वर्षापासूनची वाट, 30 वर्षापासूनचा त्यांची प्रतीक्षा ही सांबरे साहेबांच्या विजयाने संपुष्टात आलेली आहे. आणि आज जसे जवाहर अर्बन बँकेला सुखीचे दिवस आले, जसे जवाहर अर्बन बँकेने 1 रुपया न घेता कर्मचाऱ्यांची भरती केली, जसं जवाहर अर्बन बँकेने 1 रुपया न घेता कर्मचाऱ्यांना प्रमोशन दिले, तसंच सांबरे साहेबांनी निवडून आल्या काही लोक बोलत होते की सांबरे साहेब निवडून आल्यावर बदलतील. तुम्ही त्यांचे सगळे व्हिडिओ बघा सांबरे साहेबांचे. त्यांच्या अंगावर गुलाल आहे, गळ्यात विजयाची माळ आहे. त्यावेळेला त्यांनी देखील परत शब्द दिलेला आहे, पुन्हा उच्चार केलेला आहे की या बँकेतल्या कर्मचाऱ्यांची भरतीमध्ये स्थानिक लोकांना प्राधान्य देऊ. त्याचप्रमाणे कर्मचारी प्रमोशन मध्ये होणारा भ्रष्टाचार थांबू. आणि त्याचप्रमाणे सगळ्यात कीड भ्रष्टाचाराची जी लागलेली आहे ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला, ती मेगासॉफ्ट कंपनी, ह्या मेगासॉफ्टचा भ्रष्टाचार आम्ही दूर करू. हा शब्द पुरा केला जाणार नाही याची आम्हाला खात्री आहे. कारण ते आमचा आदर्श आहेत, ते आमचे दैवत आहेत आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवूनच आम्ही हे मार्गक्रमण करतो. आज जवळजवळ महाराष्ट्रामध्ये 1819 सहकारी बँका आहेत. त्याच्यातल्या 1400 महाराष्ट्रामध्ये आहेत. त्या 1400 बँकांमधल्या 500 बँका ह्या एकट्या महाराष्ट्रात आहेत. म्हणजे महाराष्ट्रामध्ये सहकारी चळवळ अतिशय जोरात आहे. त्याच्यामध्ये 351 बँका ह्या जिल्हा सहकारी बँका आहेत. आणि मला खात्री आहे की या 351 सहकारी बँकांमध्ये ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला निलेश सांबरे साहेब ही 1 नंबरची बँक बनवल्याशिवाय राहणार नाही असा मला विश्वास आहे. आज हा जो आपण बघतोय की या ठिकाणी म्हणजे लोक पैसे कमवतात, हो भरपूर पैसे कमवतात, पण देण्याची दानत असलेला आणि समोर वाढून ठेवलेले ताट नाकारणारा की मला हे असे पैसे नकोत, माझे अनेक धंदे आहेत, माझे अनेक व्यवसाय आहेत, मी त्याच्यातून कष्टाने पैसे कमवीन, नोकरीसाठी प्रमोशनसाठी लोकांकडून पैसे मी घेणार नाही, अशी माणसं मिळत नाही. आणि म्हणून सांबरे साहेब हे दुर्मिळ आहे. या घाणेरड्या या राजकारणामध्ये सांबरे साहेबांसारखी स्वच्छ मनाची माणसं मिळणं हे अतिशय दुर्मिळ झालेलं आहे. आणि अशा माणसांना आपण पाठिंबा दिला पाहिजे, त्यांच्या पाठीमागे आपण उभं राहिलं पाहिजे. आणि म्हणून या संपूर्ण राजकारणामध्ये ज्या वेळेला आपण बघतो की पालघर जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त विरोध कोणाला होतो, प्रस्थापितांकडून सांबरे साहेबांना होतो. का? सांबरे साहेब त्यांना अडथळा ठरतात प्रत्येक गोष्टीमध्ये. कुठेतरी त्यांना असं वाटतं की सांबरे साहेब बँकेत आले तर मग आपल्याला 2 पैसे मिळायचे, ते कसे मिळणार, अशा पद्धतीने त्यांना विरोध होतो. परंतु लोकांचं आता मत परिवर्तन होत चाललेलं आहे आणि त्याचा रिझल्ट आपण जिल्हा बँकेमध्ये बघितलेला आहे. त्यांना ओबीसी मधून देखील प्रचंड मतं पडलेली आहेत. लोकांना आश्चर्याचा धक्का बसला की ओबीसी सारख्या मतदारसंघातून सांबरे साहेबांना एवढी मतं पडली. वसई सारख्या ठिकाणची 25% मतं त्यांना पडलेली आहे. का? त्यांचं काम बघितलं लोकांनी, लोकांना त्यांचं काम मनाला भावलं की हा माणूस कामाचा आहे, हा माणूस करोडोमध्ये एक आहे, लाखात पण नाही, कारण आता लाखात पण चांगला माणूस सापडत नाही. हा माणूस करोडोमध्ये एक आहे. अशाच माणसांना जे लोकांसाठी काहीतरी करू इच्छितात अशाच लोकांना राजकारणामध्ये स्थान दिलं पाहिजे. आणि सांबरे साहेबांनी खूप कार्यकर्ते घडवले. बरेचसे कार्यकर्ते असे होते की त्यांनी विचार पण केला नसेल की आपण सरपंच होऊ. आम्हाला या जिल्हा बँकेवर सांबरे साहेबांनी सगळ्यांना बसवलं आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज बँक चालू झाली. अशा प्रकारचं जे कार्य आहे हे कार्य करत करत आम्ही इथे पोहोचलो.
मी अडसूळ साहेबांना विनंती करतो की साहेब, आपण दरवर्षी ऍग्रीमेंटसाठी येतात. मुकणे साहेबांशी आमचे नेहमी वाद होतात. वाद याच्यावरून होतात की जो काम करेल त्याला पण प्रमोशन आणि जो काम नाही करणार त्याला पण प्रमोशन. आमची मागणी होती साहेब की परफॉर्मन्स बेस्ड प्रमोशन द्या. काम करेल त्याला प्रमोशन, जो काम नाही करणार त्याला प्रमोशन नाही. तुम्ही जर मुकणे साहेबांशी आमचे नेहमी वाद होतात की तुमच्या जोडीला जे रात्री 12 वाजेपर्यंत हेड ऑफिसला बसतात त्यांना प्रमोशन द्यायचे, दिले पाहिजे. पण मग जो काम नाही करत, जो दांड्या मारतो त्याला पण प्रमोशन. मग त्याच्यामुळे जो काम करतो त्याच्यावर एक प्रकारे अन्याय होतो. त्याच्यामुळे न्याय हा समान पाहिजे. म्हणून कुठेतरी मुकणे साहेबांना आम्ही विचारलं की अनेक बँकांचा अभ्यास करा, अभ्यास करून माहिती घ्या की कशा प्रकारे ते प्रमोशन देतात. आणि आम्ही आणखी एक त्यांना विनंती करतो की कर्मचाऱ्यांना ते खूप सांभाळतात. मी हे मंचावर का बोलतो, कारण एम्प्लॉई युनियनचे अध्यक्ष इथे म्हणजे आहेत उपस्थित साहेब, त्यांच्यासमोर मी मुद्दाम मुकणे साहेबांना सांगतो की कर्मचाऱ्यांना ते सांभाळून घेतात. आमचे मोरे साहेब अनेक वर्ष बोलतायत की द्या नोटीस पाठवून, चुकीचं काम केलेलं आहे त्यांनी. मुकणे साहेब नोटीस पाठवत नाही, जाऊ दे तो सुधारेल नंतर बघू, अशा पद्धतीने करतात. त्याच्यामुळे होतं काय की चुका करणाऱ्या माणसाला एकदा माफ करणं ठीक आहे, 2 वेळा माफ करणं ठीक आहे, 3 वेळा माफ करणं ठीक आहे. 100 चुका ज्या श्रीकृष्णनी माफ केलेल्या तेवढ्यापर्यंत जर आपण थांबलो तर आपली व्हॅन डुबेल. आपल्याला एवढं थांबता कामा नये. आपण त्यांच्यातून 3 चुका माफ करू, 4थ्या चुकीला त्याला नोटीस गेली पाहिजे, त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे, त्याची इन्क्रीमेंट स्टॉप झाली पाहिजे. बदल्यांचा उपाय चांगला नाही, कारण लोकांना बदल्या हव्या असतील तर ते मुद्दाम चांगलं काम करत नाही, म्हणजे बदली होईल. इन्क्रीमेंट, आर्थिक नुकसान जर झालं तेव्हा कर्मचारी हा शिस्तीवर येतो. अनेक वेळा अशा ज्या गोष्टी होतात त्याच्यामध्ये मग काय होतं की कर्मचाऱ्यांना असं वाटतं की ग्रँटेड म्हणजे काय नाही होत, आणि मग त्याच्यामुळे चांगलं काम करणारे आणि न काम करणाऱ्यांना एकच न्याय मिळाल्यामुळे कुठेतरी अन्यायाची भावना तयार होते. आज अडसूळ साहेब इथे आले, आम्हाला आनंद झाला. आणि त्यांच्यापुढे हा विषय फार महत्वाचा होता, तो मांडता आला. मी आजच्या या शुभदिनी सर्वांना शुभेच्छा देतो. काशाच्या नागरिकांनी आम्हाला सहकार्य दिलं. अनेक अकाउंट आतापर्यंत तिथे ओपनही झालेले आहेत आणि अशाच प्रकारे लोकांनी आम्हाला सहकार्य करावं असं मी अपेक्षा व्यक्त करून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. यानंतर या ठिकाणी जव्हार अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेच्या वतीनं जाहीर सत्कार केला जाणार आहे आदरणीय निलेशजी सांबरे साहेबांचा. मी विनंती करते आदरणीय चेअरमन साहेब, माननीय दुलानिया साहेब यांच्या समवेत मुख्य कार्यकारी अधिकारी आदरणीय प्रसादजी मुकणे साहेब, आपण देखील पुढे यावं. तसेच सर्व संचालक मंडळाला मी विनंती करते आपण पुढे यावं आणि हा सन्मान करावा. पुष्पहार या ठिकाणी अर्पण केला जात आहे. आदरणीय निलेशजी भगवान सांबरे साहेब यांची नव्याने पीडीसीसी बँकेच्या संचालकपदी नियुक्ती झालेली आहे. त्यानिमित्ताने सन्मान इथे संपन्न होत आहे. जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण या सन्मानामध्ये सहभागी होईल. हा पुष्पहार इथे अर्पण केला जात आहे. जव्हार अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड जव्हार यांच्या वतीनं हा सन्मान इथे संपन्न झालेला आहे. यानंतर मी विनंती करते आदरणीय रत्नाणे साहेब यांना आपण इथे आपलं मनोगत व्यक्त करावं आणि मार्गदर्शन करावं. आदरणीय रत्नाणे साहेब. सन्माननीय श्री आनंदरावजी अडसूळ साहेब, नवनियुक्त जिल्हा बँकेचे संचालक निलेशजी सांबरे साहेब, सन्माननीय बँकेचे चेअरमन, सर्व संचालक मंडळ, सर्व उपस्थित नागरिक, सर्वांना माझा नमस्कार.
आज आपण या ठिकाणी एका अतिशय चांगल्या कार्यक्रमासाठी जमलेलो आहोत. जवाहर अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड या बँकेच्या नवीन शाखेचे शुभारंभ आणि एटीएम सेवेचा शुभारंभ आपण या ठिकाणी केलेला आहे. सहकार या शब्दामध्येच एक प्रचंड मोठी अशी ताकद आहे. आपल्या सर्वांना माहीत आहे, बऱ्याच ठिकाणी बऱ्याच मोठमोठ्या बँका आहेत, राष्ट्रीयकृत बँका आहेत, खाजगी बँका आहेत. या सर्व बँका असून देखील सहकाराची जी प्रगती होते उत्तरोत्तर ती अतिशय चांगली आहे. तुम्हाला सर्वांना माहीत असेल, जो काही सर्वसामान्य नागरिक असेल, सर्वसामान्य व्यापारी असेल, सर्वसामान्य व्यक्ती असेल, याला सर्वप्रथम मदतीचा हात जो काही कुठे मिळत असेल तो सहकारामध्ये मिळतो. सर्व आपल्या बँका असतील, अर्बन बँक असेल किंवा पतसंस्था असतील किंवा गावखेड्यामध्ये काम करणाऱ्या सेवा संस्था असतील, या ठिकाणी सर्वसामान्य माणसांचा सर्वप्रथम विचार करून त्यांच्यासाठी सेवा दिल्या जातात. आज आपण या बँकेच्या नवीन बँकेच्या शाखेसाठी आपण उपस्थित झालेलो आहोत. बँक ही एक काही फक्त लोकांचे पैसे गोळा करणे आणि लोकांना पैसे वाटप करणे यासाठी स्थापन झालेली नसते, तर त्या बँकेच्या मागे आजूबाजूला खूप मोठ्या प्रमाणावर त्या परिसराचा विकास, परिसरातील नागरिकांचे राहणीमान याच्यावर फार मोठा प्रभाव पडणारी ती एक व्यवस्था निर्माण होत असते. त्या ठिकाणी आजपर्यंत जवाहर अर्बन बँकेने सुमारे 75 वर्षापासून ठिकाणी बँकिंग सेवा देण्याचं काम केलेलं आहे. त्या अतिशय दुर्गम असा आदिवासी परिसर आहे. या परिसरामध्ये आपल्या बँकेने केलेली जी काही सेवा आहे अतिशय स्तुत्य आणि अभिनंदनास पात्र असलेली सेवा आहे. या ठिकाणी या बँकेने सुमारे 75 वर्षापासून जे काही लोकांच्या मनामध्ये विश्वास निर्माण केलेला आहे, ही विश्वास निर्माण करणे ही काही साधी सुधी गोष्ट नाही. 75 वर्षापासून लोकांची सेवा करणे आणि आपला विश्वास टिकवून ठेवणे ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे आणि त्या गोष्टीमध्ये आपली बँक पात्र ठरलेली आहे याचा मला देखील अभिमान वाटतो. आणि अजूनही ही जी काही आपण नवीन ब्रांच ओपन केलेली आहे, या बँकेच्या माध्यमातून आपण या ठिकाणी असलेल्या सर्व ग्राहकांना अतिशय चांगल्या पद्धतीची सेवा द्यावी, स्थानिक व्यवसायांना पाठबळ द्यावं. तसेच या स्थानिक लोकांना पाठबळ देत असताना आपल्याला ज्या काही तंत्रज्ञानाचं काही नवीन जे काही तंत्रज्ञान येत आहे त्या नवीन तंत्रज्ञानाचा देखील आपण स्वीकार करावा. जशा काही नवीन तंत्रज्ञानाच्या सुविधा आहेत, NFT असेल, RTGS असेल, मोबाईल बँकिंग असेल, परत इंटरनेट बँकिंग असेल, या सर्व सेवांचा वापर करून आपण आपली जी काही सेवा आपण देत आहोत त्याचा सेवेचा अधिकाधिक विस्तार करावा असं मी तुम्हाला म्हणतो. आणि आपलं जे काही ब्रीदवाक्य आहे सहकारातून समृद्धीकडे, या वाक्याचा अतिशय चांगल्या सक्षमतेने वापर करून या परिसरातील सर्व नागरिकांचा उन्नतीसाठी प्रयत्न करावा असं मला वाटतं. या ठिकाणी मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी संयोजक, बँकेचे सर्व संचालक मंडळ यांचा आभार मानतो आणि मी थांबतो. धन्यवाद. हॅलो. यानंतर एक विशेष सन्मान आपण घेणार आहोत आपल्या बँकेच्या. यानंतर मी विनंती करते आदरणीय निलेशजी सांबरे साहेब यांना आपण उपस्थितांना मार्गदर्शन करावं. जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करूयात आदरणीय निलेशजी सांबरे साहेब यांचं. आजच्या आपल्या जवाहर अर्बन बँकेच्या कासा येथील शाखेचं उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो. या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले माजी केंद्रीय राज्यमंत्री तथा शिवसेनेचे नेते आदरणीय अडसूळ साहेब, या जिल्ह्याचे DDR उपनिबंधक आदरणीय रत्नावे साहेब, या बँकेचे सर्व संचालक मंडळ, चेअरमन, व्हाईस चेअरमन सर, मॅडम, उपस्थित सर्व ठेकेदार आणि आमचे सर्व कर्मचारी वर्ग, सर्वांना नमस्कार. जय महाराष्ट्र. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये अडसूळ साहेब ही बँकेची निवडणूक आम्ही लढलो होतो. ही बँक ही पूर्वीची गोरगरिबांची बँक. कधी काळी आम्ही या बँकेतनं कर्ज घेतलं होतं. इथे बसलेल्या या जिल्ह्यातील अनेक तरुणांनी रोजगारासाठी
किंवा स्वयंरोजगार करण्यासाठी अनेक भगिनींनी किंवा अनेक मुलांची लग्न असली तर सोनं तारण ठेवण्यासाठी एक विश्वासार्थ असलेली ही बँक होती. परंतु कुठेतरी कर्मचारी आणि संचालक मंडळ यांचं नियोजन चुकलं. मग ही बँक अशा स्टेजला आली होती की आमचे डायरेक्टर मंडळ डुप्लिकेट सोनं पण बँकेमध्ये ठेवलं होतं. आमच्या डायरेक्टर मंडळांच्या ड्रायव्हर लोकांच्या नावाने कर्ज अनेक आदिवासी बांधवांना माहितीही नाही, त्यांच्या नावाने कर्ज घेतली होती. वेळप्रसंगी आम्ही पोलिसांचा वापर करून परंतु त्या आमच्या कर्मचारी वर्गाने आणि संचालक मंडळाने वसुली केली. वाडा तालुक्यातली तर एक भिवंडी तालुक्यातली एक घटना अशी होती का घर हे दाखवलं आणि कर्ज घेतलं होतं आणि तिथे ज्या जागेवरती कर्ज दिलं होतं त्या जागेवरती घर वगैरे काहीच नव्हतं. परंतु कुठेतरी आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद वरिष्ठांचा आणि आम्ही आमचं वजन वापरून बाबा ती वसुली करायला तर गुन्हे दाखल करू अशा प्रकारची 35% एनपीएल असलेली बँक या कर्मचारी आणि संचालक मंडळाच्या संतुलाने आणि तेव्हा सुरुवातीला आमचे वसुली अधिकारी बदमाशगिरी करायचे. डायरेक्ट ती पूर्वीची सिस्टीम होती, परस्पर कर्जदाराकडनं थोडेसे पैसे घ्यायचे, कर्जदार भेटला नाही सांगून वसुली पुढे ढकल करत होते. परंतु संचालक मंडळ तरुण असल्याने त्यांचं पूर्ण लक्ष होतं आणि ते लक्ष असल्यामुळे त्यांनी सगळ्या कर्मचाऱ्यांना व्यवस्थित हाताशी धरून वेळ आली तर कुठेतरी डट्टा लावून परंतु ती वसुली व्यवस्थित केली आणि आज ही बँकेचे उद्घाटन नवीन शाखेचं जी बंद पडणार होती बँक तिथं उद्घाटन करण्याचा योग या कर्मचारी खातेदार आणि संचालक मंडळामुळे आला असं मी जाहीर करतो. नक्कीच मगाशी आम्ही चर्चा करत असताना अडसूळ साहेबांना सांगितलं की या जिल्ह्यामध्ये अनेक प्रकल्प येतात ज्या या कासा शहरामध्ये सरपंचताई इथे बसल्यात. या कासामध्ये बाजूला जाणारा बडोदा एक्सप्रेस असेल, बुलेट ट्रेन असेल, बँकांमध्ये शेतकऱ्यांचे पैसे यायचे आणि तिथेच आमचे एजंट लोक असायचे अधिकाऱ्यांना पैसे देण्यासाठी. 20-30% आमच्या आदिवासी बांधव शेतकऱ्यांच्या खात्यातून परस्पर पैसे काढले जायचे आणि ते दलालांना किंवा अधिकाऱ्यांना पोहोचत जायचे. कारण मोठ्या प्रमाणामध्ये पैसे इकडे आले, पुढे वाढवण येते, आणखीन मोठ्या प्रमाणात पैसा येणार. मी साहेबांना सांगितलं तर 5 लाखात असलेली एकर जागा तर 20 लाखात असलेली एकरी जागा आज तिथे 10 लाख रुपये 15 लाख रुपये गुंठा चालू झालेला आहे. भविष्यामध्ये जेव्हा वाढवण पूर्ण होईल तेव्हा 40-50 लाख रुपये गुंठा या भागामध्ये जमीन राहणार आहे. परंतु या भागातील आमच्या शेतकरी बांधवांनी त्या पैशाचं नियोजन जवाहर अर्बन सारख्या बँकेमध्ये ठेवून चांगले एफडी केल्या पाहिजेत. बंगले बांधून सोनं घेऊन नाही चालणार तर मुलांना चांगला व्यवसाय दिला पाहिजे, त्याचं काम केलं पाहिजे. मी नक्कीच संचालक मंडळ आणि इथल्या कर्मचाऱ्यांना आपल्या अधिकाऱ्यांना सांगतोय का आपण कसे युवक आणखीन कसे व्यवसायामध्ये येतील त्यासाठी आपण प्रयत्नशील राहिलो पाहिजे. जास्तीत जास्त युवकांना व्यवसायासाठी आपण मदत केली पाहिजे आणि ते वसुलीबाबत तर जो तुमचा तगादा आहे तो तगादा ठेवा, त्याच्यामध्ये आम्ही इंटरफेअर करणार नाही. परंतु अनेक आमच्यासारखे उद्योजक या जिल्ह्यातून घडले पाहिजेत, यासाठी आपण कुठे ना कुठे त्यांना आर्थिक बळ दिलं पाहिजे. मी अगदी अभिमानाने सांगतो अडसूळ साहेब तर आमच्या बँकेचा आम्ही गांधी चौकामध्ये डिक्लेअर केलं होतं तर कुठला डायरेक्टर बँकेचा चहाही पिणार नाही, कॉफीही पिणार नाही, जेवण करणार नाही, मानधन घेणार नाही किंवा दौऱ्यावरती खर्च करणार नाही. आज अभिमानाने सांगतो 3-3.5 वर्ष झाले तर आज जागा आहेत. मला वाटतं आज पहिली कॉफी आम्ही पिलेली आहे, तिथं पण बिल चेअरमन देतील तर चांगलंच होईल. तर कुठल्याही प्रकारचा एकही रुपया बँकेच्या कुठल्याच संचालक मंडळाने घेतलेला नाही. त्यामुळे कर्मचारी जोरात हिमतीने कामाला आहेत. तर जेव्हा आम्ही राजकारणी लोक कुठेतरी चुकीचं काम करू तेव्हा कर्मचारी लोक 10 काम करत असतात. राजकारण्यांचा उपयोग भले पैशाचा समाजासाठी होत असतो परंतु अधिकाऱ्यांचा उपयोग कधी समाजासाठी होत नाही. ते सख्या भावासाठी त्या पैशाचा उपयोग करत नाही. त्यामुळे जेव्हा संचालक मंडळ तरुण समजा चांगलं काम करतंय, आम्ही सांगितलं का आम्ही हिंदू मुस्लिमच्या जातीभेदी करत नाही, आम्ही सर्व माणसं आहोत या जिल्ह्याचे. हा जिल्हा कुपोषणग्रस्त अतिदुर्गम आहे. हा जिल्हा सुधारायचा असेल तर या गावागावात चांगले उद्योजक घडवण्याचं काम आपल्या बँकेमार्फत करावं अशी विनंती मी संचालक मंडळ आणि चेअरमन यांना करतोय. संघटना तर आपली चांगलीच आहे साहेब, परंतु मगाशी मुकडे साहेबांनी सांगितलं तो मुद्दाही महत्वाचा आहे. त्याच्यात गुणवत्ता आहे, तोच अधिकाऱ्याला प्रमोशन आपण दिलं पाहिजे. कारण उगाच आळशी अधिकाऱ्यांना घेऊन आपल्याला जमणार नाही. जर या बँकेचं आम्ही स्वप्न बघतोय का या जिल्ह्यातली सर्वात मोठी बँक म्हणून ही झाली पाहिजे. पुढे वाढवण सारखा प्रकल्प आल्यानंतर याच शाखेमध्ये हजारो कोटी रुपयाचा व्यवहार होऊ शकतोय वर्षाला. त्यासाठी चांगली गुणवत्तेची माणसं आपण घेतली पाहिजेत, ज्याला चांगली गुणवत्ता आहे, चांगला बँकेच्या निष्ठेने काम करतो
त्यांचं प्रमोशन झालं पाहिजे. आमचं काय पूर्वीच्या टीडीसी बँकेसारखं प्रमोशनसाठी आम्ही काय कोण पैसे घेत नाही आणि घेणारही नाही. यापुढे टीडीसी बँकेमध्ये कुठल्याच कर्मचाऱ्याला पदोन्नतीसाठी पैसे द्यावे लागणार नाही किंवा भरती असेल, बोनस असेल, इतर कुठल्या गोष्टी असतील त्यामध्ये कुठेही कर्मचारी हा गुलाम नसून ज्याप्रमाणे जवाहर अर्बन बँकेत कर्मचारी आणि आमचे संचालक मंडळ हे दोन एका रथाची दोन चाकं आहेत, त्याप्रमाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेतही काम चालेल. आणि आवश्यकता पडली तर आम्ही नक्कीच आपली युनियनला प्रथम प्राधान्य तिथे देऊ. जर युनियनवाले जर कुठे तिथे दगाबटका कर्मचाऱ्यांची करतील तर आपलं नाव आहे, एवढ्या वर्षाची परंपरा आहे, ती युनियन आम्ही तिथे लावण्यासाठी नक्कीच प्रयत्न करू. कारण आपण काय पोटतिडकीने कर्मचाऱ्यांबद्दल बघताय हे मी स्वतःने अनुभवलेलं आहे. त्या एका कर्मचाऱ्यासाठी तिथे आमच्या बँकेत पगारच नाही तर ते तुम्हाला युनियनला काय देतील याबाबत कल्पना आहे. परंतु जे इथनं असतं हृदयातून ते प्रेम आपलं कर्मचाऱ्यांबद्दल आहे, बँकेबद्दल आहे, हे प्रेम असंच वाढत जाऊ एवढीच आपल्याला विनंती करतो. पुन्हा एकदा इथे असलेल्या कर्मचारी या तालुक्यातील सगळ्या ठेवीदारांना विनंती करतो, आमच्या बँकेचा व्याजदर थोडा इतर बँकांपेक्षा मला वाटतं जास्त आहे, त्यामुळे जास्तीत जास्त ठेवी इथे द्या. मगाशी भाषण थांबून आम्ही उपसरपंच साहेबांना बरोबरच आहे तुम्ही मगाशी भाषण मुकणे साहेबांचं भाषण थांबून आम्ही रत्नाकर शेटना बोलवायला लागलो का तर ठेवी आणायचे तर चांगले पैसेवाले लोक आम्हाला इथे पाहिजेत म्हणून त्यांना मंचावर बसून केलं का उद्याला आता इथे कोण मॅनेजर असेल त्यांनी पहिलं रत्नाकर शेटचं खातं उघडावं, रफिक शेटचं उघडावं, रफिक शेटचा भाऊ इथे त्यांची अकाउंट इथे ते उघडले पाहिजेत, जिल्हा परिषद सदस्य टाया बसले त्यांनीही उघडावं असे सगळ्यांना विनंती करतो. ग्रामपंचायत तर उपसरपंच साहेब तुमच्या परवानगीशिवाय सरपंच मॅडमनी सांगितलेलं आहे की ही बँक ही आपल्या ग्रामीण भागातील आपल्या गोरगरीब आदिवासी आणि बहुजनांची बँक आहे. या बँकेमध्ये आम्ही खाते उघडणारच आहोत. तसेच व्यापारी मंडळीला विनंती करतो, विश्वास देतो मी आणि आडसूळ साहेब का आपल्या पैशाचा गैरवापर एकही रुपयाचा केला जाणार नाही हा सर्वांना विश्वास देतो आणि थांबतो. पुन्हा एकदा सगळ्या नवीन कर्मचाऱ्यांना किंवा इथल्या बँकेच्या कर्मचाऱ्यांना संचालक मंडळाला शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. यानंतर मी विनंती करते माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री तथा अध्यक्ष बँक एम्प्लॉईज युनियन आदरणीय श्री आनंदरावजी अडसूळ साहेब यांना जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं स्वागत करूया. हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजीराजे, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे या विभूतींना विनम्रावी आला. त्याचबरोबर जव्हारसारख्या आदिवासी आणि दुर्गम भागामध्ये ज्याने बँक 1941 स्थापन करण्याचा निर्णय घेतला ती स्थापन केली त्या संस्थापकांना जे तत्कालीन राजे होते श्रीमंत यशवंतराव मुकणे महाराजा जवाहर संस्थान त्यांनाही विनम्रावी आदर. आज या ठिकाणी वारंवार उल्लेख झाला, कुणाचं कौतुक केलं जातं, ज्या माणसाकडे नेतृत्वाचे गुण आहेत. आणि नेता या शब्दाचा अर्थ आपल्याला समजून जर घ्यायचा असेल तर आपण सांबरे साहेबांच्याकडे पाहिलं पाहिजे. गेल्या काही वर्षामध्ये माझा त्यांचा संपर्क आला. एक इंग्रजीमध्ये म्हण आहे, बर्ड्स ऑफ सेम फिदर फ्लाईज टुगेदर. एका विचाराची माणसं एकत्र येतात आणि म्हणून त्यांचं आणि आमचं जुळतं. अमरसाहेब आपल्याला गोष्ट सांगतो, या ठिकाणी अनेक गोष्टींचा उल्लेख झाला. बँकामध्ये गैरव्यवहार कसे होतात, भरतीमध्ये होतात, प्रमोशनमध्ये होतात, बोनसमध्ये होतात आणि त्याचबरोबर कर्ज देताना कर्जदाराकडून सुद्धा कमिशन घेतलं जातं. बँकेचं रिनोव्हेशन करायचं असेल, ब्रँच घ्यायची असेल, त्या जागेमध्ये त्या ठिकाणी भ्रष्टाचार होतो आणि त्याचं इंटेरियरमध्ये पण तो होतो. असे अनुभव मी घेतलेले आहे आणि म्हणून अशा गोष्टीला विरोध करताना आपल्या सगळ्यांना कळलं पाहिजे की 1987 साली माझ्यावर चाकवा झाला, 22 वार झाले
त्यानंतर 1994ला गोळीबार झाला. माझा ड्रायव्हर ऑन दी स्पॉट त्या ठिकाणी मृत्यू झाला. 1988 मध्ये सातारा जिल्हा बँकेच्या गेट समोर मी द्वार सभेला त्या ठिकाणी संबोधित करत होतो. तत्कालीन सहकारातले नावाजलेले नेते आणि राजकारणातले मंत्री होते, विलास काका पाटील असतील किंवा अन्य काही मंडळी असतील, त्यांना माझी विनंती तर नको होती. राज्य सहकारी बँकेमध्ये हे विलास काका पाटील जिल्हा बँकेच्या माध्यमातून आले होते. राज्य बँकेतल्या गैरव्यवहाराबद्दल मी बोललो आणि ते साताऱ्याचे आणि मी साताऱ्यात पाठथोपटाच्या रेवा सातारी पट्ट्या योग्य ठिकाणी विरोध करतोय. पण ज्यावेळी त्यांच्या बँकेमध्ये युनियन गेली त्यावेळी त्यांना चाललं नाही, कारण त्याला गोष्ट माहिती होती. त्यांच्याकडे कर्मचारी त्यांच्या शुगर फॅक्टरीवर काम करत होते, बँकेचे कर्मचारी काम करत होते, शिपाई घरी काम करत होते आणि अशा प्रकारचा अनेक प्रकारचा भ्रष्टाचार होता. आणि हा माणूस आल्यानंतर आपलं जे काही अस्तित्व आहे त्याला कुठेतरी बिघाड होईल आणि म्हणून मागून दगडफेक ठरवून आणि पुढून लाठीचार्ज. 95 लोक त्या ठिकाणी जखमी झाली. परमेश्वराच्या मनात काय असतं मला माहिती नाही. 22 वार झाले त्यावेळेला सुद्धा मला काही झालेलं नाही. मी लगेच 4-5व्या दिवशी कामाला लागलो. पण त्याचा फायदा एक झाला. कांबळे साहेब, आपण शिवसेनेचे उपनेते आहात आणि शिवसेना प्रमुखांचा जवळून संबंध आपला कदाचित आला नसेल, तर ही गोष्ट फार भावली की हा युनियन चळवळीमध्ये काम करतोय, बँकेमध्ये नोकरी करतोय, एक मध्यमवर्गीय आहे आणि हल्ला होऊन सुद्धा याने माघार घेतलेली नाही, चळवळ पुढे न्यायचा प्रयत्न करतोय. हे कळल्यानंतर मला बोलून पहिलं विचारले, बाबा काय तुझी तब्येत कशी आहे? म्हणजे साहेब चांगले आहे तुमच्या आशीर्वादाने. त्यांनी तो शब्द पकडला, तर माझं नेतृत्व तू मान्य करतोयस तर आता राजकारणात पण काही काम केलं पाहिजे. सांगली जिल्हा संपर्क प्रमुख ही आमच्या आयुष्यातली राजकीय सुरुवात झाली. मी बँकेत सर्व्हिस करत होतो आणि मग त्यानंतर प्रवास सुरू झाला. 95ला चांगल्या प्रकारचे आमदार निवडून देऊ शकलो. त्यानंतर आमचं सरकार आलं, मनोहर जोशी आमचे मुख्यमंत्री झाले. त्यानंतर बरीचशी पदं मला माननीय शिवसेना प्रमुखांच्या माध्यमातून मिळाली. हे सांगण्याचं कारण एक आहे की पहिल्यांदा आपण प्रामाणिक असलं पाहिजे. जे काम हातामध्ये आपण घेतलेलं आहे ते प्रामाणिकपणे काम केलं पाहिजे. आणि सहकार चळवळ म्हटल्यानंतर ही खऱ्या अर्थाने सर्वसामान्य माणसांची चळवळ आहे. आज आपण पाहिलं तर पब्लिक सेक्टर बँक असो, प्रायव्हेट बँक असो, या बँकांमध्ये आपला हा सर्वसामान्य माणूस त्या ठिकाणी जायला तयार नसतो. ते सगळं पाहिल्यानंतर त्याला वेगळं वाटतं. काम करणारी माणसं आहेत ही वेगळी आहेत, पण माझ्या काउंटरवर बसलेली माणसं ही आपली आहेत. आणि मग आपली माणसं आपल्या बँकेत आली पाहिजेत, त्यात कोणाचं दुमत असायची गरज नाही. मग असे आमचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सांगितलं की ते कर्मचाऱ्यात चुकला तरी त्याला पाठी घालतात. त्यांच्याबद्दल मला वाटतं साबरे साहेब बोलले. विषय असा आहे, पाठीशी घालायला हरकत नाही. सांगितल्याप्रमाणे एखादी दुसरी चूक आपण जर किरकोळ असेल पण चूक मोठी आहे, जाणीवपूर्वक केलेली आहे, तर त्याला शिक्षा मिळाली पाहिजे, नक्कीच मिळाली पाहिजे. पण असं म्हटलं जातं, आंब्याच्या आडीमध्ये जरी आंबा सडला तरी अख्खी आंबी आळी सडायला वेळ लागत नाही. परंतु साबरे साहेब, आम्ही नवीन नवीन कल्पना युनियनच्या माध्यमातून आणल्या की तो काय कसा भले भ्रष्टाचारी नसेल परंतु कामामध्ये स्लो आहे, काय काम चुकार आहे. मग त्या ठिकाणी टार्गेट्स देण्याची व्यवस्था लिखित
अनेक बँकांमध्ये आम्ही ते करार केलेले आहेत. केवळ पगारवाढीचे करार केलेले नाहीत. कर्मचाऱ्यांनी त्या ब्रँचमधल्या सगळ्यांनी मिळून डिपॉझिट किती आणावेत, किती वाढवावेत, ऍडव्हान्सेस किती वाढवावेत, आपला एनपीए कमी करण्यासाठी त्या ठिकाणी रिकव्हरी कशी करावी, त्या अनेक गोष्टी आम्ही त्याच्यामध्ये आणलेल्या आहेत. आणि त्याचबरोबर प्रमोशनसाठी सुद्धा की आपल्याला मेरिट लावूनच करावी लागतील, ही संकल्पना आमची पूर्वीपासून आहे आणि ती आम्ही राबवतो. आमचं आणि आपलं काय जुळतं खरंय. गेल्या 10 वर्षामध्ये काही गडबड झाली, त्यामध्ये काही अधिकारी सामील आहे, डायरेक्टर सामील आहे, याची कल्पना मला आहे. परंतु आपल्या नेतृत्वामध्ये हे पॅनल उभं राहिलं, अनेकांनी आपलं कौतुक केलं आणि याचे पडसाद ठाणे जिल्हा बँकेपर्यंत पसरले. एक प्रामाणिक, खऱ्या अर्थाने खंबीर नेतृत्व असलेला, कुठल्या प्रकारचा भ्रष्टाचार न करू देणारा अशी व्यक्ती आहे. आणि म्हणून अपक्ष उभे राहून सुद्धा प्रचंड मतांनी ते निवडून येतात. अशी आमचं बोलणं झालं. आज आपण अशा ठिकाणी आहोत की मग असे सांबरे साहेब उल्लेख केला, बरोडा नॅशनल हायवे इथून जातोय, पलीकडे समुद्र किनारा आहे, बुलेट ट्रेन येते, बादवन भरणाने वेग घेतलेला आहे बंदराने. आणि मग या ठिकाणी जो विकास आपण म्हणतो ती किती झपाट्याने होणार आहे आपल्याला बघायला मिळेल. आणि मग याचा फायदा आपण घेतला पाहिजे, ही आमची मनापासूनची भूमिका आहे. म्हणजे काय केलं पाहिजे, पहिल्यांदा आम्ही मार्केटिंग केलं पाहिजे. या परिसरामध्ये विकास होतोय, सर्वांगीण विकास होतोय आणि मग त्याचा फायदा आम्ही घेतला पाहिजे. आमच्या तरुणाला रोजगार कसा मिळवून देता येईल, महिलांच्या बचत गटाला आपल्याकडून काय मदत होईल, ही जी संकल्पना आहे बचत गट, ही महिलांपुरती मर्यादित न ठेवता जे बेरोजगार तरुण आहेत त्यांनाही शोधलं पाहिजे. त्यांच्या आवडीचा विषय काय, व्यवसाय काय आपण लक्षामध्ये घेतला पाहिजे. आणि मग त्यांना आपण भागभांडवल जर दिलं, परंतु त्यासाठी रिकव्हरीचा काटेकोरपणे आपण त्या ठिकाणी लक्ष घातलं, त्यांनी चालू केलेल्या उद्योगावर आपण जर त्या ठिकाणी नियंत्रण ठेवलं, सुपरविजन केलं, तर त्या ठिकाणी अनेक बेरोजगार मुलांना, कारण आपल्या मर्यादा, आपल्या बँकेत किती लोकांना आपण भरती करून घेणार आहोत. इतर ठिकाणी तुम्ही सांगितलं पैसे दिल्याशिवाय भरती होत नाही, वस्तुस्थिती आहे, त्याचा साक्षीदार मी आहे. आज महाराष्ट्रातल्या 10 जिल्ह्यामध्ये, आणि आपण जर बाकीचे जिल्हे पाहिले तर काँग्रेसच्या किंवा राष्ट्रवादीच्या अधिपत्याखाली असलेल्या बँका आहेत. आणि आम्ही शिवसेनेचे आहोत आणि शिवसेनेची माणसं म्हटल्यानंतर आक्रमक दादागिरी करणारे असतात, ही आमची प्रतिभा आहे. कारण काही ठिकाणी मला अनुभव आला की शिवसेनेची युनियन नको रे बाबा, आपल्याला काही काम करू देणार नाही. पण प्रत्यक्ष बोलणी झाल्यानंतर त्यांनी सांगितलं, अरे बाबा आमच्या मनामध्ये काहीतरी वेगळं होतं, पण तो आम्हाला तुम्ही शिवसेनेच्या वाटतच नाही. म्हटले हा शब्द वापरू नका, मी शिवसेनेचाच आहे आणि राहणार आहे कायमचा, कारण शिवसेना प्रमुखांचा मी चेला आहे. मग हे सगळं आपण पाहिल्यानंतर की ते बँक अडचणीत आहे, त्या बँकेला आपल्याला दुरुस्त कसा करता येईल, त्या बँकेच्या प्रगती दृष्टीने आपण काय करू शकतो. आता मी दुहेरी अर्थाने जसा युनियनचा अध्यक्ष आहे, तसा मागच्या काही काळामध्ये महाराष्ट्र अर्बन बँक फेडरेशनचा अध्यक्ष होतो आणि केंद्रीय अर्थ राज्यमंत्री म्हणून काम केलेलं आहे. त्यामुळे मॅनेजमेंट आणि कर्मचारी या दोघांचा समतोल कसा राखायचा. मी 95 साली लघु उद्योग विकास मंडळाचा अध्यक्ष होतो आणि तिथल्या कर्मचाऱ्यांना नगण्य पगार होता आणि ते अडचणीत आलं होतं महामंडळ. एक ड्राफ्ट तयार केला, तत्कालीन उद्योगमंत्री आमचे सन्मान्य गिलाधर डाके होते. उद्योगमंत्री असल्यावर त्यांच्याकडे गेलं, म्हटलं साहेब आपल्याला ही पगारवाढ करावी लागेल. त्यांना आश्चर्य वाटलं, माझ्याकडे बघत राहिले. आणि तो विनयचं काम करणारा माणूस
की आता बाहेर पण ज्यावेळी महामंडळाचा अध्यक्ष होतो त्यावेळी तू मॅनेजमेंटमध्ये हे विसरलास. साहेब मी महामंडळाचा अध्यक्ष असेल किंवा कर्मचाऱ्यांचा युनियनचा नेता असेल, पण जोपर्यंत कर्मचाऱ्यांना आपण पोटभरच देऊ शकत नाही तोपर्यंत त्यांच्याकडून चांगल्या कामाची आपण अपेक्षा करू शकतो. आणि हे सिद्ध करून दाखवलं. ते तोट्यामध्ये असलेलं महामंडळ प्रॉफिटमध्ये आणलं, मग त्यांनी कौतुक केलं. विषय असा आहे, आपण कोण आहोत, कुठे आहोत यापेक्षा कसे आहोत, जे लोकांनी आपल्याला स्वीकारलं पाहिजे. राजकारणामध्ये आपण पाहतो, अंदाज समोर आला की लोक सलाम करतात, तोंड फिरवली की शिव्या घालतात, आणि त्यांनी प्रत्येक ठिकाणी काहीतरी देणे घेण्याचे व्यवहार केलेले असतात. आपल्याला माहिती असेल, मी 5 वेळा लोकसभेचा सदस्य आहे, आणि ते पुढे आम्ही आहोत साताऱ्याचे निवडून आलो बुलढाण्यामध्ये 3 वेळा, आणि दुसऱ्यांदा 2 वेळा अमरावती सारख्या एका मोठ्या राज्यामध्ये, या विभागामध्ये त्या ठिकाणी बरीचशी कामं करू शकलो. आणि मग लोकांच्या मध्ये लोकप्रियता एवढी निर्माण झाली, माणसाला पैसे नको असतात, विश्वासात घेऊन त्यांना प्रेम हवं असतं. आणि ज्यासाठी आपल्याला निवडून दिलेला आहे त्यांच्या मनातल्या विकासाच्या काही कल्पना असतात. त्यांना बंगले बांधून नको असतात, गाड्या नको असतात, त्यांच्या भागाचा विकास कसा होईल, त्यासाठी साधनं काय आहेत, ती विकसित कशी होतील, मग ट्रेन असेल, रोड असतील, अन्य गोष्टी असतात. एकच उदाहरण देईल, अमरावती बडनेरापासून 15 किलोमीटर आहे, आणि मग त्या ठिकाणी शटल होती. मी विचार केला, हे आपण का चालू द्यायचं. अमरावती एक मोठं शहर आहे, विभागीय मध्यवर्ती ठिकाण आहे. आणि मग आम्ही मंत्रिमंडळामध्ये जाऊन त्या ठिकाणी जे कोणी रेल्वे मंत्री आमच्या ममता बॅनर्जी होते त्याच्याही बाब लक्षात आणून दे. आणि त्यावेळेस मला मॉडेल स्टेशनची कल्पना होती, त्या ठिकाणी पहिल्यांदा राबवली. आज अमरावतीपासून 8 गाड्या विविध ठिकाणी जातात. लोक नाही विसरत, कारण त्यांना न सांगता ह्या गोष्टी मिळालेल्या आहेत. माझ्याच अमरावतीमधून स्टेशनला गेले, मला पुढे जबलपूरला जात आहेत, मला तिरुपतीला जात आहेत, मला दिल्लीला जात आहेत, मला मुंबईला जात आहेत, तर पुण्याला जात आहेत. या अपेक्षा असतात लोकांच्या. ज्या वेळेला मी बँकेमध्ये नोकरी करणार माझ, आणि बँकेत नोकरी करणाऱ्या माणसाकडे किती पैसे असतात, पगारातल्या शेवटच्या आठवड्यामध्ये 100-200 असली तरी तो आपण काढतो. आणि त्या ठिकाणच्या स्थानिक लोकांनी आग्रह केला, तुम्ही ही निवडणूक लढली पाहिजे. मी त्यांना म्हटलं, मग मी साताऱ्याचा आहे, तुम्ही अमरावतीकर आहात. या अमरावतीमध्ये अनेक दिग्गज आहेत, आणि मला कसं निवडून द्यायचे. लोकांनी सांगितलं ती आमची जबाबदारी, सर्वपक्षीय. मला हे जमणार नाही, मी हे करणार. मी नोकरी करतो, माझी नोकरी भली आहे, त्याबरोबर मी राजकारणामध्ये आहे. त्या लोकांचं शिष्टमंडळ मानाचे शिवसेना प्रमुखांच्याकडे, साहेब आम्हाला हा तुमचा माणूस उमेदवार म्हणून पाहिजे. त्याला तेच वाटलं, अरे तो चांगला माझा कार्यकर्ता आहे, तो उभा केला, पडला तो डिस्करेज होईल, माझ्या संघटनेचं नुकसान होईल. त्यामुळे तुम्ही हा आग्रह धरू नका. बाळासाहेब म्हणजे असे व्यक्तिमत्व होतं, समोरचा माणूस त्यांच्याबरोबर जास्त आर्ग्युमेंट करू शकत नाही. त्या लोकांनी सांगितलं, तुमच्याशी आम्ही आर्ग्युमेंट करणार नाही, परंतु तुमच्या माहितीसाठी एक स्टॅम्प पेपरवर आम्ही हमी देतो, या तुमच्या व्यक्तीला आम्ही निवडून आणल्याशिवाय राहणार. शेवटचा दिवस होता, मला बोलवलं, अरे त्या अमरावतीकरांचा आग्रह आहे, तू त्या ठिकाणी निवडणूक घेतला पाहिजे. साहेब म्हटले, ह्या अडचणीत मला माहिती आहे, म्हणून मी सुरुवातीला नकार दिला. पण ज्यावेळी येऊन द्यायची त्यांनी भाषा केली, म्हणून मी निर्णय घेतलेला आहे, तू जा. शेवटच्या दिवशी मी उमेदवारी अर्ज भरला. शेगावला मी ज्यावेळेला दर्शनाला गेलो गजानन महाराज, बाहेर आल्यानंतर पाहिलं 50-60 गाड्या उभ्या होत्या. असेल कोणीतरी मोठा माणूस निवडणुकीला उभा राहिला असेल, त्याच्या असते. परंतु ज्यावेळी मी माझ्या गाडीत बसलो, त्या सगळ्या 50 गाड्या माझ्या मागे होत्या.
सांगायचं तात्पर्य त्याच दिवशी मी कोण गाठणार. या लोकांच्या मनामध्ये इतरांडावलून मी व्हायचं असताना मला उमेदवारी द्यायचा आग्रह धरला आहे. मग यांच्या मनामध्ये जे काही आहे त्याला तडा जाता कामा नये. आपण प्रामाणिकपणे विकासाची कामं केली पाहिजे. पूर्ण शक्ती आपण वापरली पाहिजे. आणि घडलं तर एकदा माणूस फ्लिपमध्ये निवडून येतो, दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा, आणि मग पुन्हा अमरावती. हे सांगायचं कारण की आपण सगळेजण या प्रवाहामध्ये आहोत. आणि आपलं सुदैव असं आहे, गेल्या 3-3.5 वर्षामध्ये मी पाहतोय ही सगळी तरुण संचालक मंडळी या बँकेमध्ये काम करतात. आणि नेता मगाशी शब्दाचा उल्लेख केला, जो असा खमक्या आहे, कोणी गैर केलं काय केलं तर त्याला चालत नाही, तिथल्या तिथं बजावतो आणि त्यात बदल झाला नाही तर मग कारवाई करतो. आज ठाणे जिल्ह्याबद्दल त्यांनी उल्लेख केला. आता ठाणे जिल्ह्यातल्या जवळपास जेवढ्या सगळ्या अर्बन बँका आहेत त्या युनियनचे आमच्या मेंबर आहेत. ठाणे जिल्ह्यामध्ये वेळ अशी आली की आपली राजकारणातली काही मंडळी आहेत, मान्यता आमच्याकडे बाकी तालुक्यातल्या सगळ्या बँकांची आहे, तिथली मान्यता आहे. पण त्यांना भीती वाटली हा तर आपलं काहीतरी गडबड होईल. मॅनेजमेंटच्या लोकांनी आम्हाला बोलवलं, साहेब तुम्ही तुमचं काम करा, आम्ही निर्माण केलेली जी काही युनियन आहे ती आमचं काम करेल. आम्ही तडजोड केली, तुमच्या कार्यक्षेत्रात आम्ही येणार नाही, आमच्या कार्यक्षेत्रात तुम्ही यायचं नाही. आणि याचं कारण हे, जो मगाशी सांबरे साहेबांनी उल्लेख केला, त्या ठिकाणी प्रत्येक बाबतीमध्ये पैसे घेतले जातात, कमिशन खाल्लं जातं. आणि म्हणून आपल्याला चालणारी युनियनच आपल्याला पाहिजे. मग ठाणेकरांना माहिती आहे मुंबईमध्ये काय घडलं, तरीही युनियन कशी प्रबळ होत चाललेली आहे, अनेक जिल्ह्यामध्ये पसरलेली आहे. परंतु मुंबईच्या बाजूचा जर जिल्हा आमच्याकडे येऊ शकला नाही त्याचं कारण आहे. आणि आम्ही आता ठरवलेलं, सांबरे साहेब आहेत, त्यांनी मोठं त्या ठिकाणी जाहीर केलेलं आहे, यापुढे कुठल्या प्रकारचे पैसे घेतले जाणार नाहीत, कमिशन घेतलं जाणार नाही, सगळ्यांना सारखा न्याय मिळेल. आणि म्हणून त्यांनीच उल्लेख केला की त्या ठिकाणी ठाण्याला आता ठाणे राहिलेलं आहे, त्या ठिकाणी आमचा प्रवेश व्हायला आता अडचण नाही. कारण आपण आहात आणि आपली मतं एकसारखी आहे. कृतीने, व्यवहाराने आणि विचाराने आम्ही एक आहोत. म्हणून हा काही धंदा नाही आमचा. या ठिकाणी बसलेले माझे जे पदाधिकारी आहेत ते कुठल्या ना कुठल्या बँकेमध्ये मोठ्या पदावर आहेत. आमचे नरेंद्र सावंत असतील आपणा सहकारी बँकेमध्ये एजीएम आहेत, आमचे साळवे आहेत, महाराष्ट्र स्टेट कॉर्पोरेशन बँकेच्या ब्रँच मॅनेजर पदी होते. आमचे प्रदीप पाटील राज्य सहकारी बँकेमध्ये होते अधिकारी म्हणून. सांगायचं तात्पर्य या ठिकाणी प्रोफेशन हा विषय आमच्या युनियनचा नाही, एक धंदा म्हणून आम्ही युनियन केलेला आहे. परंतु एक सामाजिक बांधिलकी म्हणून ज्या क्षेत्रामध्ये आपण काम करतोय त्या कर्मचाऱ्यांना आपल्याला न्याय मिळवून देता आला पाहिजे. पण कल्पना बदलत आहेत, नवीन नवीन पिढी येते. या नवीन तरुणामध्ये त्या ठिकाणी टेक्नॉलॉजीचं नॉलेज. आता आपण कोर बँकिंग केव्हा स्वीकारलेलं आहे, आज याबरोबर आपण एटीएमचं या ठिकाणी उद्घाटन केलेलं आहे. एनएफटी सारख्या गोष्टी आपल्याला प्राप्त झालेल्या आहेत. आणि म्हणून आपल्या बरोबर आपल्या संचालक मंडळाला आणि प्रामुख्याने मुख्य कार्यकारी अधिकारी उकडे यांना आपण या ठिकाणी शाबासकी दिली पाहिजे, त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे. आणि आपल्या विचाराशी सामील असलेली मंडळी आहे. आणि बँक आता प्रगती करते, चांगल्या प्रकारे केलेली आहे. आपल्या या ठिकाणी मुकळे यांनी या बँकेचा अहवाल ठेवलेला आहे. आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना विनंती करेन की प्रस्थापित करताना सगळे प्रमुख मंडळींचं नाव विसर, अध्यक्ष आहेत, उपाध्यक्ष आहेत, सन्मान्य DDR तांदळे साहेब आहेत, या ठिकाणच्या सरपंच आहेत, या सगळ्यांना मी नमस्कार करतो. सुरुवातीला बोलले आता बोलतोय म्हणून त्याबद्दल मी क्षमाही मागतो. परंतु आपल्या सगळ्याकडून सांबरे साहेबांनी उल्लेख केला
जे मोठे व्यापारी आहेत त्यांना पहिल्या त्यांनी वर बोलवलं असेल. ही खरी पद्धत आहे त्यांची. हा बँकिंग सुद्धा उद्योग आहे, परंतु उद्योग हा इतर उद्योगापेक्षा वेगळा आहे. अनेकांचं भलं करणारा उद्योग आहे, गरजूंना मदत करणारा आहे आणि चुकीचं काम करणाऱ्याला साम दाम दंडमध्ये नीती वापरणारा आहे, शिवसेना प्रमुखांच्या भाषेमध्ये. म्हणून हे काम सुद्धा आम्ही करतो. ज्या बँकेमध्ये विलफुल डिफॉल्टर आहे त्याच्या घरी प्रसंगी आम्ही आमची माणसं पाठवतो आणि त्याचा परिणाम होतो. एक फुकटची प्रतिष्ठा मिळवणारे काही लोक असतात, पण बँकेचे पैसे देण्यासाठी घेतलेले पैसे देण्यासाठी टाळाटाळ. तो त्याची प्रतिष्ठा काय त्याच्या घरी गेल्यानंतर इतरांना कळेल, तो लाजे काजे तो पैसे भरायला तयार. या अनेक गोष्टीचे आम्ही सामोरं गेलेलो आहोत. काय होईल याच्या परिणामाची आम्ही तमा बाळगलेली नाही. या पलीकडे जी तरुण पिढी आहे त्या तरुण पिढीला टेक्नॉलॉजीचं नॉलेज आणि म्हणून ते आले एखाद्या छोट्या कॉर्पोरेट बँकेमध्ये या ठिकाणी आपल्याला प्रमोशन किती मिळणार, कधी मिळणार, पगार किती मिळणार, सुविधा काय मिळणार हा विचार करायला लागतो. परंतु त्याला प्रमोशन मिळावं इतरांच्या अगोदर त्याच्याकडे मेरिट असेल तर त्यासाठी वेगळी परीक्षा आहे. हे आम्ही करतो. म्हणून या ठिकाणी कोणी म्हणाले साहेबांच्या साक्षीने मी बोलतोय किंवा आमचे दुसरे उपाध्यक्ष म्हणाले, कारण तुमच्या आणि आमच्या मतामध्ये आणि वागण्यामध्ये काही फरक नाही. पण आर्थिक संस्था आपल्याला सक्षमपणे चालवायची असेल तर योग्य गोष्टीचा निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी केली पाहिजे. आणि म्हणून आमचं एक सूत्र ठरलेलं आहे, पहिली बँक, नंतर कर्मचारी आणि मग युनियन. जिथं आवश्यक त्या ठिकाणीच आपण त्या ठिकाणी हस्तक्षेप करायचा, बाकी ठिकाणी हस्तक्षेप न करताना सहकार्य करायचं. ही भावना आमची होती, आहे आणि राहील. मला वाटतं माझं भाषण लांबवलेलं आहे, पण तरी सुद्धा या ठिकाणी सन्मानपूर्वक मला बोलवलं, माझ्या सहकार्यांना बोलवलं, याबद्दल मी साहेब त्यांचं संचालक मंडळ पुढे आणि मला वाटतं उपाध्यक्ष अध्यक्ष माझ्या घरी पण येऊन गेले पत्रिका देण्यासाठी. या सगळ्यांचं मनापासून मी आभार व्यक्त करतो. या ठिकाणी उपस्थित असलेले आणि होणारे खातेदार, होणारे कर्जदार आणि या ठिकाणचे नागरिक या सगळ्यांना अभिवादन करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. आपल्या